द इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ऍक्ट. इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ऍक्ट आपण पूर्ण पाहिलाय. एकही प्रोव्हिजन असं आपण स्किप केलेलं नाही किंवा एकाही प्रोव्हिजन्समध्ये मी प्रत्येकांना प्रत्येक वेळेस विचारलं की हे प्रोव्हिजन तुम्हाला कळले का, कळले का, कळले का, तर ते सगळ्यांचं म्हणणं होतं की येस, आम्हाला खूप छान कळतंय आणि आपण नेक्स्ट प्रोव्हिजनकडे जाऊ शकतो. फर्स्ट डेफिनेशन मध्येच आपण 3 लेक्चर केले होते अँड देन त्याच्यानंतर एक 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 चॅप्टर, अर्धा अर्ध चॅप्टर जसंही पॉसिबल होईल 1 ते सव्वा तासामध्ये आपण हे लेक्चर्स कम्प्लीट केले. 16 ते 17 लेक्चर्स मे बी किंवा 1-2 जास्त असू शकतात. या 16 ते 17 लेक्चर्समध्ये आपण पूर्ण इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्टचा पूर्ण ऍक्ट जो आहे तो कम्प्लीट केला. या ऍक्टमध्ये सेक्शन जरी 38 असेल तरी शेड्यूल पण आहे, सब सेक्शन्स खूप जास्त आहे, दॅट इज अमेंडमेंट्स खूप जास्त आहे. ओके, आता याच्या काही केस लॉज तुमच्यासाठी बाकी आहे. त्या केस लॉज मी काढणार आणि तुम्हाला त्याची PDF शेअर करा. एक दिवस आपण त्यावर डिस्कशनही करूया. पण हे आत्ताचा पार्ट नाही आहे. एक्झामची तारीख वगैरे आल्यानंतर बाकी जे जनरल नॉलेजचा विषय असतो तो आपण कव्हर करत असतो. आता या ठिकाणी सगळे जे विद्यार्थी आहेत ते एकदाच जॉईन झालेले नव्हते क्लासेसला. जेव्हा आपण इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट हा पहिला सब्जेक्ट सुरू केला होता तेव्हा काही विद्यार्थ्यांची ऍडमिशन झाली नव्हती. त्यांनी मागून ऍडमिशन्स घेतलेल्या असतात. मग त्यांचे 4-5 लेक्चर सुटले असेल किंवा कितीही लेक्चर मिस झाले असेल तर ते सेम, आता जे मी हे लाईव्ह लेक्चर घेतेय हे सेम तुमचं ऍपमध्ये अपलोड असतं आणि यू कॅन वॉच देअर इन युअर ऍप मल्टिपल टाइम फॉर 1 इयर. 1 वर्षाची व्हॅलिडिटी का दिलेली आहे? सपोज जर एक्झाम कुठल्या दृष्टिकोनातनं नाही झाली, कारण आता आमचं तसंच झालं. 16 मार्चची एक्झामची एक्सपायरी डेट होती आमच्या कोर्सची आणि 16ला एक्झाम झालीच नाही. मग आता ते मला परत रिन्यू करायला इतके जास्त इश्यूज येत आहेत, आता ते करावंच लागेल पण मला. तर अशा प्रकारे म्हणून तुम्हाला जास्त व्हॅलिडिटी दिलेली आहे. आणि जे काही आता स्पेशल लॉ मधला एक लॉ आपला संपला आहे. सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की त्यांना खूप चांगल्या प्रकारे समजलाय. आता फक्त याच्यावर रिव्हिजनची गरज आहे आणि मुख्य म्हणजे टेस्ट सिरीजची गरज आहे. तर यावर रिव्हिजन तुम्ही करा. 2 ते 3 दिवस प्रॉपरली रिव्हिजन करा. थोडं 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 थोडं. नाही समजलं असेल, ज्यांचे लेक्चर्स पाहून नाही झाले त्यांनी लेक्चर्स बघा. मग एक तारीख ठेवूया, त्या तारखेला तुम्हाला टेस्ट पेपर द्यावं लागेल या ऍक्टवर. आणि ते MCQs जे आहे ते तुमच्याकडे राहू द्या स्टडी करण्यासाठी. मी तुम्हाला PDF MCQची शेअर करते. भरपूर वगैरे तर नोट्स अशा काही नसतात. ही PDF असते बेरॅक्टची किंवा तुम्ही बेरॅक्ट स्वतःहून खरेदी करू शकता आणि याला नोटिंग करून पॉइंट्स काढून लेक्चर प्रॉपरली ऐकून 1 to वर्ड आपण शिकवलंय, वर्ड टू वर्ड. ठीक आहे, तुम्ही अग्री असाल माझ्या शब्दांशी. एकूण एक शब्द मी क्लिअर केलेला आहे, शब्दांचा मिनिंग सांगितलाय, सेक्शन्स काय म्हणतो, इच अँड एव्हरी सेक्शन आपण क्लिअर केलेला आहे डीपली एवढ्या साऱ्या दिवसांमध्ये. 17-18 दिवस हा फक्त 38 सेक्शन संपवायला आपल्याला टाइम पिरियड लागला होता. का तर खूप डीपली आपण शिकलोय. आणि मग त्यानंतर आता त्याच्यावर आपल्याला रिव्हिजन करायचं आणि रिव्हिजन केल्यानंतर MCQs द्यायचे. जेही विद्यार्थी अब्सेंट होते किंवा ज्याला थोडंसं ऑल ओव्हर सेक्शन्स कसे रिमाइंडर करायचे किंवा प्रोव्हिजन्स कसे लक्षात ठेवायचे, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल थोडे डाऊट्स असेल किंवा आज कोणालाही आतापर्यंत झालेल्या प्रोव्हिजन्स मध्ये डाऊट्स असेल, त्या लास्ट रिव्हिजन लेक्चर्समध्ये तुम्ही विचारू शकता. कम टू द पॉइंट, द इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947चा आहे. त्याच्यामध्ये अरेंजमेंट ऑफ द सेक्शन्स जे दिलेले आहे त्याच्यामध्ये सेक्शन्स प्रिलिमिनरी चॅप्टर 1 मध्ये 3 सेक्शन आहे. 3 म्हणजे शॉर्ट टायटल की या ऍक्टला आपण इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट म्हणून हा पूर्ण भारतभर लागू होईल, आता जम्मू अँड काश्मीरला लागू होईल. आणि त्यातली कमेन्समेंट डेट काय, ती कमेन्समेंट डेट तुम्हाला लक्षात ठेवायची असते की हा ऍक्ट आपण अंमलबजावणीमध्ये कधीपासून घेतलेला आहे. दिस इज व्हेरी IMP डेट. मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे, ती जी डेट आहे तुम्हाला लक्षात ठेवणे गरजेचं आहे. डेफिनेशन्स मध्ये खूप साऱ्या डेफिनेशन्स आहेत, त्यापैकी मी आज तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या डेफिनेशन महत्वाच्या आहेत. तेवढंच तुम्हाला करायचंय. पाहिल्या तर आपण सगळ्याच आहे. 2A मध्ये डिसमिजल एक्सेट्रा ऑफ द इंडिव्हिज्युअल वर्कमॅन टू बी डीम्ड टू बी अन इंडस्ट्रियल डिस्प्यूट. ओके, तर कोणताही इंडस्ट्रियल डिस्प्यूट नेमका कधी म्हणायचा आणि कोणामध्ये इंडस्ट्रियल डिस्प्यूट झालाय हे जर समजायचं असेल तर इव्हन इंडिव्हिज्युअल वर्कमॅन अँड इंडस्ट्रीमध्ये झाला असेल तरीही याला आपण इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स म्हणतो. हे आपलं ऑलरेडी खूप प्रॉपरली झालेलं आहे आणि आता इथे रिव्हिजन्स पण आपण करतोय. तर
याच्यामध्ये प्रश्न कशा प्रकारचे येऊ शकतात, तर प्रश्न येऊ शकतात डेफिनेशनला तर प्रॉपरली बघावं लागेल की कुठल्या प्रकारच्या डेफिनेशनला प्रश्न येऊ शकतात. आज मी ते शिकवणार नाही कारण शिकून आपलं 16 ते 17 लेक्चरमध्ये ऑलरेडी झालेलं आहे टोटल. त्यामुळे ते फक्त प्रश्नांची संख्या कशी येणार हे बघणार. सेक्शन 2A, सेक्शन 2A मध्ये सरळ सरळ विचारण्यात येऊ शकतं की सेक्शन 2A मध्ये काय दिलेलं आहे बस, किंवा सेक्शन 2A काय म्हणतो, किंवा इंडिव्हिज्युअल वर्कमॅनचा जर डिस्प्यूट असेल इंडस्ट्रीशी तर त्याला इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स म्हणता येईल का, तर यस, अकॉर्डिंग टू द सेक्शन 2A, यस, इट्स कम्स अंडर द इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स. थोडं फास्टच आहे आज कारण इट्स अ रिव्हिजन लेक्चर. ठीक आहे. ऑथॉरिटीज अंडर दिस ऍक्ट हा सगळ्यात प्रोव्हिजन महत्वाचा आहे. सेकंड चॅप्टर आपलं 3 सेक्शन पासून सुरू होत आहे. वर्क कमिटी सेक्शन 3 मध्ये सगळ्यात आधी वर्क कमिटी दिली आहे, त्याच्यानंतर 4 मध्ये कॉन्सिलेशन ऑफिसर दिलाय, आणि 5 मध्ये बोर्ड ऑफ कॉन्सिलेशन दिलाय, 6 मध्ये कोर्ट ऑफ इन्क्वायरी दिली आहे, 7 मध्ये लेबर कोर्ट दिलाय, 7A मध्ये ट्रिब्युनल दिलाय, 7B मध्ये नॅशनल ट्रिब्युनल दिलेला आहे. आता इथे सगळ्यात महत्वाचं आहे की ऑथॉरिटीज आपण डिस्कस करतोय. या ऍक्ट अंतर्गत आपल्याला काय ऑथॉरिटीज दिलेले आहे, तर या ऍक्ट अंतर्गत आपल्याला ऑथॉरिटीज सगळ्यात आधी वर्क कमिटी आपल्याला दिली आहे. तर वर्क कमिटी काय आहे हे तुम्हाला माहिती आहे बिकॉज आपलं ते रीड करून झालंय, प्रॉपरली झालंय. वर्क नंतर कॉन्सिलेशन कमिटी, हे बोटावर पाठ झालं पाहिजे. वर्क कमिटी आहे, कॉन्सिलेशन कमिटी आहे, नंतर आहे बोर्ड ऑफ कॉन्सिलेशन 5 मध्ये, 6 मध्ये कोर्ट ऑफ इन्क्वायरी आहे, 7 मध्ये कोर्ट लेबर कोर्ट आहे, आणि 7A मध्ये ट्रिब्युनल, आणि 7B मध्ये नॅशनल ट्रिब्युनल. ट्रिब्युनल मीन्स स्टेट ट्रिब्युनल. ठीक आहे. सुरुवात वर्क पासून होत आहे. ठीक आहे. WCBCLT&N. ठीक आहे की नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. वर्क कमिटी, कॉन्सिलेशन ऑफिसर्स, बोर्ड ऑफ कॉन्सिलेशन, कोर्ट ऑफ इन्क्वायरी, लेबर ट्रिब्युनल, नॅशनल ट्रिब्युनल, हे तुम्हाला पाठच करायचे वारंवार रिव्हिजन करून की कोणत्या सेक्शन मध्ये काय दिलेलं आहे. हे एकदम पाठ राहिले पाहिजे इंडस्ट्रियल कोर्टच्या एक्झामसाठी. हे 7B पर्यंत प्रॉपरली पाठ ठेवायचे. इथे स्टॉप करायचं. 7C आणि D मध्ये काय म्हटलंय, 7A, B, C हे अमेंडमेंट करून टाकले. त्यातले 2 जे आहेत ते ट्रिब्युनल्स आहेत, 7A आणि 7B. 7C आणि D मध्ये डिस्क्वालिफिकेशन फॉर द प्रिसाइडिंग ऑफिसर ऑफ लेबर कोर्ट, ट्रिब्युनल्स अँड नॅशनल ट्रिब्युनल. प्रिसाइडिंग ऑफिसर जे बसलेले येते लेबर कोर्टमध्ये, ट्रिब्युनल्समध्ये, नॅशनल ट्रिब्युनलमध्ये, त्यांना डिस्क्वालिफाईड कधी करण्यात येतं, कुठल्या ग्राउंडवरून डिस्क्वालिफिकेशन करण्यात येतं, तर हे 7C मध्ये दिलंय. आणि 7D मध्ये क्वालिफिकेशन दिलंय. कुणाचं क्वालिफिकेशन, टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ सर्व्हिस ऑफ द प्रिसाइडिंग ऑफिसर. इथे बसलेले सगळे जे प्रिसाइडिंग ऑफिसर आहेत त्यांचं क्वालिफिकेशन किती असायला पाहिजे हे यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. सो दिस इज इम्पॉर्टंट. नाउ कम टू द नेक्स्ट, दॅट फायलिंग ऑफ वॅकन्सी. ह्या वॅकन्सी कशा फिल करायच्या, त्या बोर्डमध्ये, कॉन्सिलेशन बोर्डमध्ये, वर्क कमिटीमध्ये, कोर्ट्स ऑफ इन्क्वायरी, ट्रिब्युनलमध्ये. फायनॅलिटी ऑफ ऑर्डर कॉन्स्टिट्युटिंग बोर्ड, आणि याची जी ऑर्डर असणार आहे वर्क कमिटीने दिलेली, इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स मध्ये कॉन्सिलेशन ऑफिसरनी दिलेली, बोर्ड ऑफ कॉन्सिलेशन मध्ये दिलेली, लेबर कोर्ट, ट्रिब्युनल, नॅशनल ट्रिब्युनल मध्ये, तर ही फायनल ऑर्डर म्हणल्या जाणार आहे. ओके सर. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं रिव्हिजन कसं प्रकारे करायचं, टाइम टेबल आणि एक पॅटर्न हा मी तुम्हाला नक्कीच देणार आहे की JMFC सोबत याचा अभ्यास कसा करायचा, किंवा कन्झ्युमर कोर्टाच्या एक्झाम सोबत याचा अभ्यास कसा करायचा. पण सगळ्यात आधी अभ्यास कसा करायचा हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही. आपण फक्त पुस्तक वाचतो आणि वाचल्यानंतर त्याच्यावर रिव्हिजन करत नाही, तर दॅट इज नॉट इफेक्टिव्ह. रिव्हिजन हा पार्ट एवढा जास्त महत्वाचा असतो की त्याच्याशिवाय आपण कोणतीही एक्झाम पासच होऊ शकत नाही, पहिली गोष्ट. पण त्याआधी एक फॉलो करावे लागेल आपल्याला स्टेप्स, दॅट इज कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. आता या स्टेजला हे लेक्चर घेताना मी ते प्रिझ्युम करते आणि डेफिनेटली मस्ट की तुमचं इथे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी झाली, बिकॉज आपल्या याच्यावर 16-17 लेक्चर झालेले आहे, प्रॉपरली झालेले आहे, आणि प्रत्येक पॉइंटला, प्रत्येक सेक्शनला विचारला आहे. जर कोणाला समजलं नसेल तर विचारा, काय डाऊट्स आहेत ते विचारा. इव्हन लेक्चर झाल्यानंतरही मी 10 मिनिटं थांबते, कोणाचे काही प्रॉब्लेम्स आहे, कोणाला काय नाही कळलं ते आपण डिस्कशन करूया. कुठल्याच प्रकारे लेक्चरमध्ये मी फक्त शिकवते आणि तुम्ही असं ऐकता याचा काही आपल्याकडे संबंध नाही. दिस इज द डिस्कशन, लर्न विथ द डिस्कशन. त्यामुळे आता या
एवढं जर तुम्ही कंटेंट पाठ करायचं असेल तर याला 3-3, 4-4 वेळ रिव्हिजन करायचं आहे. सेक्शन 3 मध्ये वर्क कमिटी दिली आहे, सेक्शन 4 मध्ये कॉन्सिलेशन ऑफिसर दिले, सेक्शन 5 मध्ये बोर्ड कॉन्सिलेशन दिले, सेक्शन 6 मध्ये कोर्ट ऑफ इन्क्वायरी दिली, सेक्शन 7 मध्ये लेबर कोर्ट, ट्रिब्युनल, नॅशनल ट्रिब्युनल, नंतर मग त्यांचे डिस्क्वालिफिकेशन, नंतर क्वालिफिकेशन, फायलिंग ऑफ वॅकन्सीज आणि ऑर्डर फायनल. किती सोपं आहे हे, शिका हे सतत. आता मीच तुम्हाला शिकवतानाच याला 3 वेळ वाच. दिस इज कॉल्ड द रिव्हिजन. मग परत बघायचं आपल्याला आठवते का या 3 मध्ये वर्क कमिटी, नंतर कॉन्सिलेशन ऑफिसर, नंतर बोर्ड ऑफ कॉन्सिलेशन, नंतर कोर्ट ऑफ इन्क्वायरी, लेबर कोर्ट, ट्रिब्युनल, नॅशनल ट्रिब्युनल, डिस्क्वालिफिकेशन, क्वालिफिकेशन, फायलिंग ऑफ वॅकन्सी अँड अजून काय होतं, फायनॅलिटी ऑफ ऑर्डर. झालं, मला तर पाठ झालं. सो दिस इज कॉल्ड रिव्हिजन. मला सांगा याला 5-6 वेळ रिवाइज केला, आता मी 4 वेळ वाचलं होतं, 4थ्या वेळेस मला हे आलं, मला पाठ झालं, ठीक आहे की नाही. आता मी 5व्या वेळेस कधी कधी विसरू शकते. वर्क कमिटी, कॉन्सिलेशन ऑफिसर, कोर्ट ऑफ इन्क्वायरी, लेबर कोर्ट, ट्रिब्युनल, लेबर कोर्ट, कोर्ट ऑफ इन्क्वायरी, लेबर कोर्ट, ट्रिब्युनल, नॅशनल ट्रिब्युनल, डिस्क्वालिफिकेशन, क्वालिफिकेशन, फायलिंग ऑफ वॅकन्सी अँड नाही विसरली, चला ठीक आहे, पण मी विसरू शकते. मग डोळे बंद करून ते परत रिमाइंड करा. विसरलं तर पटकन पहा, परत एकदा रिमाइंड करा, आणि जेव्हा तुम्हाला येईल की मला 5व्या किंवा 6व्या वेळेस मला पूर्ण लिस्ट येते सेक्शन 3 पासून, तर त्याच्यावर परत 3 ते 4 वेळ रिवाइज करा. झालं तुम्हाला पाठ सेक्शन क्लिअर. ओके, आवाज वगैरे सगळं व्यवस्थित आहे. काही जण ठीक आहे, तुम्ही तुमचं रेकॉर्डेड बघत जा. ज्यांना इच्छा आहे लाईव्ह जॉईन करायची ते करतात. आज आपण दुपारी लेक्चर ठेवलेला आहे, डेलीचा टाइम आपला संध्याकाळी, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला जायचंय. निशा, पूजा, सगळेजण लक्ष ठेवा, ठीक आहे. आता याला 10 वेळ जर तुम्ही रिवाइज केले तर मला सांगा की तुम्ही कसं याला विसरणार. अजिबात विसरू शकत नाही. चला मग सकाळी मॅडम आपण आता 12 वाजता 12:30ला लेक्चर सुरू केलं, तर आपण आता रिवाइज केलं, आम्हाला आलं, पण संध्याकाळी झोपताना मला एकदा रिवाइज करून बघायचं, 1-2 वेळा रिवाइज करून बघायचा आहे चॅप्टर 2. आणि जर नाही आलं तर पटकन मोबाईलमध्ये किंवा बाजूला PDF ठेवायची आणि परत वाचून घ्यायचं एकदा, परत एकदा रिवाइज करायचं. काय बिघडते, 2-3 महिने अभ्यास करायचा आहे आपल्याला, फक्त करायचंय की नाही, आणि पोस्ट मिळतीये ज्याच्यासाठी आयुष्यभराची धडपड सुरू आहे. सो वाय नॉट, करा प्लीज, ठीक आहे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाव कम टू द नेक्स्ट. कारण कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीचा एक मुद्दा जो आहे तो मी पार केलेला आहे, तुम्हाला माहिती आहे वर्क कमिटीमध्ये काय आहे, किंवा एकदा त्यालाही रिवाइज करू शकता. आणि मग नंतर तुम्ही सेक्शन 9 पर्यंत कव्हर केलेला आहे. किती मिनिटं झाले लेक्चर सुरू होऊन, एक्स्ट्राही खूप सारं बोलले मी. 12:30 सुरू केलं तर 12:50 झालेली आहे. तुम्हाला एवढे सेक्शन पाडले. क्लिअर. नाव कम टू द चॅप्टर 2. नोटीस ऑफ चेंज. चॅप्टर 2 ए हा अमेंड करून टाकलाय, त्याच्यामध्ये नोटीस ऑफ चेंज. कोणत्याही पद्धतीमध्ये तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काही चेंजेस केले, रूल्स, रेग्युलेशन, टर्म्स, कंडिशन मध्ये जर चेंजेस केले, which is a contract made between the workers and the employer, so give them a notice of change ना. तर नोटीस ऑफ चेंज मध्ये 9A आणि 9B सेक्शन आहे. म्हटलं ना अमेंडेड सेक्शन इथे खूप आहे म्हणून आपल्याला वेळ लागला. तर दोन्ही सेक्शन 9A and 9B which is deals with the notice of change, and the first one is the same heading, that notice of change and power of the government to exempt. ह्या दोन्ही सेक्शन्सला तुम्हाला लक्षात ठेवायचं, ठीक आहे. परत 9C, तर चॅप्टर IIB मध्ये रिफरन्स ऑफ सर्टन इंडिव्हिज्युअल डिस्प्यूट्स टू ग्रीव्हन्स सेटलमेंट ऑथॉरिटीज. सर्टन इंडिव्हिज्युअल जर डिस्प्यूट असेल तर ग्रीव्हन्स सेटलमेंट ऑथॉरिटीकडे ते जातात. सो ग्रीव्हन्स सेटलमेंट ऑथॉरिटी ही आपली 9C मध्ये दिली आहे, अँड रेफरन्स करू शकतो आपण त्यांना. रेफरन्स ऑफ सर्टन इंडिव्हिज्युअल, रिफेअर करणे म्हणतात त्याला, मॅटर्स रिफेअर करणे टू सच ऑथॉरिटी. मग आता परत 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 9A, ठीक आहे, 9B अँड 9C. शॉर्ट मध्ये जरी लक्षात ठेवलं तुम्हाला या सेक्शनची हेडिंग, तरी तुम्हाला MCQ सॉल्व्ह करता येईल. कारण इथे काही मेन्स मध्ये नाही जायचं ना आपल्याला, प्रिलिम्स आहे, 3 पासून सुरू करायचं आहे, ठीक आहे की नाही. परत सेक्शन 3 वर तुम्ही जाऊ शकता, बरोबर आहे. मग आता हा जो पूर्ण आपण आत्ता इथे कव्हर केला होता 3, आणि याला कनेक्टेड 9C पर्यंत तुम्हाला वाचायचं वर्क कमिटी पासून. मग नंतर कोर्ट ऑफ इन्क्वायरी, बोर्ड ऑफ कॉन्सिलेशन,
वर्क कमिटी, कॉन्सिलेशन ऑफिसर, बोर्ड ऑफ कोर्ट ऑफ इन्क्वायरी बोर्ड आहे त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर लेबर कोर्ट आहे, लेबर कोर्ट नंतर नॅशनल ट्रिब्युनल क्वालिफिकेशन्स, फायलिंग ऑफ वॅकन्सी, त्याच्यानंतर फायनॅलिटी ऑफ द ऑर्डर, मग 9A नोटीस, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट एक्झम्प्ट करतं पॉवर, त्यानंतर 9 IIB मध्ये चॅप्टर IIB मध्ये काय ग्रीव्हन्स सेटलमेंट ऑथॉरिटी कडे रेफरन्स करतं. दिस इज 9C. आता मी जस्ट शिकवतीये तुम्हाला, पण तुम्ही जेव्हा प्रॉपरली एकदम तुमच्या माइंडला फ्रेश करून जेव्हा अभ्यासाला बसणार आहात, तेव्हा तुम्हाला हे सतत करायचं. आणि एक दिवस तुम्ही हा पूर्ण चॅप्टरचं सगळं 38 सेक्शन पर्यंत गेलात आणि मग नंतर तुम्हाला सेक्शन्स मध्ये काय हे रिवाइज करायचं आहे. त्यानंतर पुन्हा उद्या दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट घेणार आहे, तर तिथे सुद्धा तुम्हाला पहिले हे सेक्शन्स परत रिवाइज करायचे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही जाऊ शकता. रेफरन्स ऑफ डिस्प्यूट्स टू बोर्ड, कोर्ट्स और ट्रिब्युनल. आता रेफरन्स करायचा आहे चॅप्टर 3 मध्ये कुठे कुठे, बोर्डाकडे, कोर्टाकडे आणि ट्रिब्युनलकडे. कोणाचं काम असतं, हे गव्हर्नमेंटचं काम असतं. यू नो दॅट कोणतंही कोर्ट किंवा कोणतंही ट्रिब्युनल रेफरन्स कॉग्निझन्स घेऊच शकत नाही इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स मॅटरमध्ये, जोपर्यंत गव्हर्नमेंट रेफरन्स देत नाही. आता या सेक्शन्स मधल्या गोष्टी आहेत, बरोबर आहे की नाही. तर 10A मध्ये चॅप्टर 3 रेफरन्स देतोय आपण, दॅट रेफरन्स ऑफ डिस्प्यूट टू बोर्ड, कोर्ट और ट्रिब्युनल अँड व्हॉलंटरी रिफेअर्स ऑफ डिस्प्यूट टू आर्बिट्रेशन. व्हॉलंटरीली इथे देऊ शकतो, गव्हर्नमेंट देऊ शकतं, पार्टी जाऊ शकतो की आम्हाला आर्बिट्रेशन मध्ये जायचंय. तर रिफरन्स टू द डिस्प्यूट पहिला जो सेक्शन आहे तुमचा 10, हा डिस्प्यूट बोर्डाकडे घेऊन जा, कोर्टकडे आणि ट्रिब्युनलकडे म्हणतो. आर्बिट्रेशनकडे जायचं तर यू कॅन गो व्हॉलंटरीली ऑल्सो 10A. ठीक आहे, हा दुसरा सुरू झालाय. इथपर्यंत एक टप्पा पार केलाय सेक्शन्स पाठ करण्याचा, त्यानंतर दुसरा सुरू झालाय, त्याच्यामध्ये 10A आणि 10B आपण बघितलं आहे. 10 आणि 10A बघितल्यानंतर आलं चॅप्टर 4 कडे. चॅप्टर 4 प्रोसिजर, पॉवर अँड ड्युटीज ऑफ द ऑथॉरिटीज. ठीक आहे की नाही. प्रोसिजर, पॉवर अँड ड्युटीज ऑफ द ऑथॉरिटी काय आहे. प्रोसिजर ही जी ऑथॉरिटी आहे टोटल, कोर्ट मधली, कॉन्सिलेशन ऑफिसर, बोर्ड्स ऑथॉरिटी दॅट इज लेबर कोर्ट, नॅशनल ट्रिब्युनल. पॉवर, ड्युटीज ऑफ द ऑथॉरिटीज काय असणार आहे. तर प्रोसिजर अँड पॉवर ऑफ द कॉन्सिलेशन ऑफिसर, बोर्ड, कोर्ट अँड ट्रिब्युनल्स, तर प्रोसिजर 11 मध्ये दिली आहे सगळ्यांच्याच. बोर्ड, कॉन्सिलेशन ऑफिसर, कोर्ट अँड ट्रिब्युनल यांच्या सगळ्यांच्या प्रोसिजर अँड पॉवर कुठे दिले, सेक्शन 11 मध्ये. सेक्शन 11 पासून आपल्याला प्रोसिजर अँड पॉवर सुरू होतं, लक्षात ठेवा, चॅप्टर 4 मध्ये. ओके, दॅट इज प्रोसिजर अँड पॉवर ऑफ द कॉन्सिलेशन ऑफिसर, बोर्ड, कोर्ट अँड ट्रिब्युनल. Where is the procedure and power of the conciliation officer, board, court, tribunal given in which section? Section 11. 1 मार्काचा सेक्शन असतो, 2 मार्काला येतो, सॉरी 200 मार्काची तुमची एक्झाम असणार आहे. 11A, power of the labor court, tribunal and national tribunal to give appropriate relief in a case of discharge of dismissal of the workman. ओके, पॉवर 11 मध्ये दिलाय. 11A ना स्पेसिफिकली डील करते की अप्रोप्रिएट रिलीफ द्यायची इन अ केस डिस्चार्ज और डिसमिसल ऑफ द वर्कमॅन. जिथे वर्कमॅनला डिसमिसल किंवा डिस्चार्ज करण्यात आले, तिथे एक प्रॉपर अप्रोप्रिएट रिलीफ द्यायचे असेल तर डिस्चार्ज अँड डिसमिसल रिलीफ साठी सेक्शन 11 बोलतो. रिवाइज. शिक्षणाच्या किंवा कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असेल त्याला पास करण्याच्या 3 स्टेप्स आहेत. त्या 3 स्टेप मध्ये सब स्टेप्स आपल्याला यूज करावे लागतात. पहिली तर क्लिअर युअर कन्सेप्ट इच अँड एव्हरी सेक्शन्स, इच अँड एव्हरी प्रोव्हिजन. तसं जर नसेल तर ऐन वेळेवर प्रॉब्लेम येऊ शकतो एक्झाम सॉल्व्ह करताना. कन्सेप्टच क्लिअर नसते, नुसतं पाठांतर करून गेलात तर थोडेफार कन्सेप्च्युअल क्लॅरिटी किंवा प्रॅक्टिकल नॉलेजवर प्रश्न आले ते तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये सॉल्व्ह करायला गेला तर ते टोटली निगेटिव्ह मध्ये जाते. त्यामुळे जर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुमची नसेल एक्झामला जाताना, कोणताही विद्यार्थी, आज मी हे लेक्चर युट्यूबवर टाकणार आहे, युट्यूबवर सगळे विद्यार्थी बघतात, मी तुम्हाला एवढंच सांगू शकते, जर तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी सिलेबसची नसेल, जेवढाही सिलेबस तुम्हाला एमपीएससीने दिलेला आहे, ते एक्झामला जाण्याचा फायदा नाही. तुमच्या माइंडमध्ये एक एज असतं आपलं कॉलेज लाईफ मध्ये किंवा कॉलेज झाल्यानंतरही काही दिवस, पण काही विद्यार्थ्यांच्या डोक्यात निघून की एमसीक्यूज आहेत, 4-5 तुक्के लागलेत, माझं निघून जाईल, तसं होऊच शकत नाही.
कोणत्याच परिस्थितीत असं होत नाही की तुक्का लागलाय, एवढ्या मोठ्या एक्झाम्स मध्ये होऊच शकत नाही. देर इज अ निगेटिव्ह मार्किंग. बिलकुल त्या आशेवर राहायचं नाही किंवा ते सिली थिंग्स आहेत. टोटल ते डोक्यातनं तो कचरा काढून टाका की मी पास होऊ शकते किंवा होऊ शकतो. मी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी केलेली नाही. इंडस्ट्रियल ऍक्ट फक्त 2 दिवस आधी वाचला होता, त्याचे सेक्शन पाठ केले. एवढा आलं तर एवढा माझा रिझल्ट येत नाही, कोणत्याच परिस्थितीत येत नाही, कुणाचाच रिझल्ट येणार नाही. प्रिलिम्स असो, मेन्स असो. प्रॉपर स्टडी तुमचे 100 पैकी 100% तुम्हाला द्यावं लागतात. अदरवाईज तुमचं जे हे वर्ष आहे प्रिपरेशनचं, कधीतरी पुस्तक घेतलं, काय करायचं आहे, मी प्रिपरेशन करतोय JMFCचं, MPSCचं, त्याचा काहीही उपयोग नाही. मी कोणाला पर्सनली घेत नाही, पण माझ्या आजूबाजूला, माझ्या क्लासेसमध्ये काही विद्यार्थी किंवा काही कोणी फ्रेंड सर्कल किंवा मला जे दिसतं, काहीच नाही. एक्झामच्या 2-3 दिवस आधी बर्थडे आला तर ते पार्टी करू शकतात. एक्झामच्या 2-3 दिवस आधी आलं तर ते लग्नाला जाऊ शकतात. आज एक्झाम्स आहे, लिटरली पर्सनली बोलते, 1 तास आंघोळीमध्ये घालतायत, 1 तास जेवणामध्ये घालतायत. नो वे, प्लीज करू नका. जर तुम्हाला प्रॉपर प्रिपरेशन करायचं असेल तर सगळं जेवताना, आंघोळ करताना, बाहेर गेलात कुठे अर्जंट कामानिमित्त कुठेही जा, तुमच्या डोक्यात हेच फिरत राहिलं पाहिजे, सतत मी तेच करणार, याच्या व्यतिरिक्त मी काहीच करणार नाही. मागे सगळ्या लेडीज होत्या, एक एक दिवस सगळ्या लेडीजला समजून सांगितलं होतं, छोटे बाळ आहे, काय आहे, फॅमिली आहे, काय आहे, हेडफोन कानातच ठेवायचा, हेडफोन कानात नाही पॉसिबल ठेवणं, तर सतत बाजूला ठेवायचं, वाचून घ्यायचं, रिमाइंड करत राहायचं, वाचून घ्यायचं, रिमाइंड करत. आपला टाइम आपण कसा कॅप्चर करायचा हे तुम्हाला कोणीच शिकू शकत नाही, ते तुम्हाला स्वतः शिकावं लागणार आहे. प्लीज, हे तुम्हाला करावंच लागणार आहे. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी नाही, एक्झामला जातो त्याचा काही फायदा नाही. 5-5, 6-6 हजार, कमीत कमी 4,000 विद्यार्थी आता फॉर्म भरतील, 4 ते 5 हजार, कारण इथे कुठलाच क्रायटेरिया नाही आहे, काहीच क्रायटेरिया नाही आहे. एजही खूप जास्त दिलेली आहे, त्याच्यानंतर प्रॅक्टिस कंपल्शन नाही आहे. त्यामुळे इथे प्रॅक्टिशनर पण आहे तुमच्यासोबत, फ्रेशर पण आहे, या एक्झामला सगळेच आहेत. सो दॅट्स वाय इथे तुम्हाला प्रिपरेशन खूप स्ट्रॉंग करायचं आहे. कॉम्पिटिशन जास्त आणि विद्यार्थ्यांची संख्या पण जास्त. पण कॉम्पिटिशन कसं जास्त आहे, एक अंदाज, एक जर थोडंसं ऍव्हरेज बघितला, जे 4-5 वर्ष झाली मी या फील्डमध्ये आहे, जर 4 विद्यार्थी तुमचे इथे फॉर्म भरतील तर जास्तीत जास्त त्यातले 400 विद्यार्थी सिरियस आहेत. 400 ते 500 खूप झालं, तेवढेही नाही. 400 ते 500 खूप झालं, जास्तीत जास्त सिरियस आहे की ते अभ्यास करतील. बाकीचे विद्यार्थी अभ्यास करून येत नाही. कधीतरी घेतलं पुस्तक, चला हा वाचूया, युट्यूबवर एखादं लेक्चर बघूया, हा ते पण सांगायचंय मला. एक दोन एखादं कुठलं तरी लेक्चर, मला नाही पर्सनली कोणाला बोलायचं नाही, बट 1-2 लेक्चर कुठले तरी 1-1, 1.5 तासाचे काढून बघा कधीतरी तुम्ही. त्याच्यात काहीतरी फालतूच वेगळं काहीतरी बोलत राहतात, ते शिकवायचं दुसरीकडे राहते आणि ते सुरू करायलाच 10-15 मिनिटं लावतात. हा ठीक आहे, आता हे आपलं लाईव्ह लेक्चर आहे, आपण वेगवेगळ्या प्रकारे डिस्कशन करतो. दिस इज आपली ट्युशन आहे की आपण याच्यामध्ये डिस्कशन करतो, त्यानंतर तुम्हाला प्रोव्हिजन समजावून सांगणे, मोटिवेट करणे, हा भाग वेगळा. पण त्याच्यामध्ये दुसरंच काहीतरी, कुठेतरी देवाचे नाव घेत राहतात, कुठेतरी काहीतरी करत राहतात, इसने ऐसा किया उसने ऐसा किया, मग नंतर त्या कमेंट येतात, हा ऐसा नाही है, हॅलो हॅलो नमस्ते. काय नका करायला पाहिजे असं सगळं. विद्यार्थी वेळात वेळ काढून युट्यूबवर बिचारा कुठल्या तरी विषयाचं नाव टाकतो आणि म्हणतो की याच्याबद्दल मला थोडंसं काही नॉलेज झालं पाहिजे. कोणीतरी हिंदी सायडर, मराठी सायडर येतात आणि मग ते लाईव्ह कमेंट वाचत बसतात आणि 1-1.5-2 तास ऐन टाइमला एक्झामच्या विद्यार्थ्याचा त्याचा टाइम वेस्ट केला, त्याची तिळभरही कन्सेप्ट क्लिअर होत नाही. मग किती अवघड आहे. त्यामुळे आपला वेळ कुठे वाया घालवायचा हेही लक्षात घ्या. मग असे काही विद्यार्थी असतात की युट्यूबवर तर सगळंच आहे ना, मग मी तिथूनच करतो, आणि मग ते सगळं वेस्टेज ऑफ टाइम. मी मधातच एवढं भाषण देत बसले, पण हे खरंच महत्वाचं आहे. प्लीज एकदा याच्यावर विचार करा. त्यामुळे मला प्रॉपरली करायचंच आहे, तर मला कन्सेप्च्युअल क्लिअर झालंच पाहिजे. मॅडम हा सेक्शन मला नाही समजला, मला कितीही वाजता मेसेज करा, किती वाजता फोन करा, कोणीच बंधन नाही केले तुम्हाला. बॅच मध्ये बोलायला कोणीच बंधन नाही केलेलं आहे. तर कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय रिव्हिजन कडे जाऊ नका. पहिले कन्सेप्च्युअल क्लॅरिटी करा, त्यानंतर कशीही करा, तुम्हाला कळलं पाहिजे. कोणी तुम्हाला दुसरं शिकवणार आहे त्याच्याकडून करा, युट्यूबवर भेटत असेल तर युट्यूब कडून करा.
व्हॉट एव्हर तुम्हाला कसं क्लास लावायचा, क्लास कोणत्याही परिस्थितीत पहिले कन्सेप्ट क्लिअर करा कोणत्याही सिलेबसच्या, देन मूव टुवर्ड द रिव्हिजन्स. मग पाठांतर आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटी प्रॉपर झाली पाहिजे, थोडीफार नाही, प्रॉपर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी झाली, समाधान झालं. आता हे मला काही करायची गरज नाही. रिव्हिजन, रिव्हिजनवर 3 टप्पे आहे. रिव्हिजनचे 3 टप्पे म्हणजे सेम आहे. रिव्हिजन, रिव्हिजन अँड ओनली रिव्हिजन. त्याच्यावर फक्त रिव्हिजन 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 करायचं. त्यानंतर एमसीक्यूज कडे जायचं, त्याच्या आधी जायचंच नाही. क्लिअर? हे तुमच्या 3 स्टेप्स तुमचं झालेले. 3 स्टेप व्हेरिफिकेशन ऑफ युअर स्टडी. नाव मग आता प्रोसिजर झाली आहे 11 मध्ये. त्याच्यानंतर डिसमिजल जर केलं असेल तर स्पेशल प्रोव्हिजन 11A मध्ये दिलेली आहे, 12 मध्ये, 13 मध्ये, 14 मध्ये, 15 मध्ये दिली आहे. ड्युटीज असे सेक्शन सॉर्टिंग आउट करायचे. ड्युटीज ऑफ कॉन्सिलेशन ऑफिसर, ड्युटीज ऑफ बोर्ड, ड्युटीज ऑफ कोड अँड ड्युटीज ऑफ लेबर कोड, ट्रिब्युनल अँड नॅशनल ट्रिब्युनलची एकाच सेक्शन मध्ये ड्युटीज दिल्या आहेत. पहिली ड्युटी आहे कॉन्सिलेशन ऑफिसर, बोर्ड, ड्युटीज ऑफ कोर्ट्स अँड द लेबर कोड, ट्रिब्युनल अँड नॅशनल ट्रिब्युनल. 12, 13, 14, 15 किती सोपं. आलं लक्षात? 11 मध्ये प्रोसिजर पॉवर दिले, 11A मध्ये स्पेशल प्रोसिजर पॉवर फॉर द डिस्चार्ज ऑफ डिसमिजल ऑफ द वर्कमॅन. 12, 13, 14, 15 कॉन्सिलेशन ऑफिसर, बोर्ड, कोर्ट आणि लेबर कोर्ट, नॅशनल ट्रिब्युनल, ट्रिब्युनलच्या ड्युटीज दिल्या. दॅट्स इट. स्मार्ट वेनी जा. आणि अजून एक सांगते महत्वाचा मुद्दा अभ्यास करताना, ही तर इतकी महत्वाची गोष्ट आहे. मी आज एखादं गाणं ऐकलं, सॉन्ग ऐकलं, सायकोलॉजिकली सांगते, ऐकलं, मला ते इतकं लवकर पाठ नाही होणार, किंवा मला त्याच्याबद्दल इतकी आपुलकी किंवा प्रेम किंवा इतकं अटॅचमेंट होणारच नाही जर मी गाणं ऐकलं तर. मी माझंच काहीतरी इमॅजिनेशन करत बसले. बट मी ते गाणं आज टीव्हीवर ऐकलं पण आणि पाहिलं पण. आता मला त्यातली हिरोईन माहीत झाली, हिरो माहीत झाला, त्याचं बॅकग्राऊंड माहीत झालं, गार्डनमध्ये ते गाण्यात झालंय शूट, किती छान, त्या हिरोईनने कुठले कपडे घातले, हिरोने काय 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 केलंय. क्लिअर? नेमकं त्या गाण्याचा अर्थ काय आहे, गाण्यामधले जे बोल आहेत ते कसे मॅच तिथे करताय, ह्या सगळं बॅकग्राऊंड आता मला माहीत झालं. आता मला आठवण ठेवायला ते गाणं आणि त्याचं पिक्चरायझेशन प्लस मला खूप सोपं जाईल. त्यामुळे जे कोणताही प्रोव्हिजन तुम्ही वाचताय ना, ते डोळ्यांनी भरभरून पाहून घ्या. ड्युटीज ऑफ कॉन्सिलेशन ऑफिसर, ड्युटीज ऑफ बोर्ड, ड्युटीज ऑफ कोर्ट, ड्युटीज ऑफ लेबर कोड, ट्रिब्युनल, नॅशनल, डोळ्यांनी भरभरून पाहून घ्या. ती 4 सेक्शनची 12, 13, 14, 15 सेक्शनची इमेज माझ्या डोळ्यात आता बसली आहे. पहिले काय कॉन्सिलेशन, बोर्ड, कोर्ट अँड देन 3 जण एकत्र दिले, लेबर कोड, ट्रिब्युनल, नॅशनल ट्रिब्युनल. अप्लाय these types of trick to crack the examination. कळलं? ही एक्झामिनेशन जर पास करायची असेल, सपोज मला जर ही एक्झाम द्यायची असेल तर मलाही असंच करावं लागणार. रोजच्या शिकून शिकून मी नाही देऊ शकत एक्झाम. देऊ शकेल, जास्तीत जास्त पास होऊ शकेल, पण माझा स्कोर नाही येणार इंटरव्ह्यू मध्ये 2, 3, 12 जागेसाठी जाणार. नाहीच येऊ शकत. का? कारण मी मेहनत कुठे ना कुठे कमी पडली, मी नाही केले रिव्हिजन, कॉन्सेप्ट क्लिअर आहे माझ्या, पण असं डोळे भरून त्या सेक्शन्सला प्रेमाने मी नाही केलंय पाहिजे. कोणीच एवढ्या ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहायचं नाही की माझं झालं. प्लीज करा, प्लीज डू स्टार्ट युअर वर्क राईट नाव. ओके, नाव कम टू द नेक्स्ट सेक्शन, दॅट इज द सेक्शन 16. काल कसं पाहिलं आपण ऑर्डर सिव्हिल प्रोसिजरच्या, कशा पटापट लक्षात राहिल्या का? कारण त्याच्या मागे एक स्टोरी क्रिएट केली आहे आपण. ठीक आहे की नाही? ड्युटीज ऑफ लेबर कोड, ट्रिब्युनल अँड नॅशनल ट्रिब्युनल झालं. 16, 17, 17A, 17B, 18, 19, 20, 21 पर्यंत आता बघूया. 16 मध्ये सांगितलं की फॉर्म ऑफ ए रिपोर्ट ऑफ अवॉर्ड. जो कोणताही रिपोर्ट आणि अवॉर्ड मिळतं त्याचा काय फॉर्म आहे इथे दिले. फॉर्म कशा फॉर्मॅटमध्ये द्यायचे, प्रिस्क्राईब फॉर्म. त्यानंतर पब्लिकेशन ऑफ ए रिपोर्ट अँड अवॉर्ड. तर हे काय करतील, हे सगळे पब्लिश करतील अवॉर्ड अँड रिपोर्ट तुमची. येस, ठीक आहे बाबा. पहिले फॉर्म ऑफ द रिपोर्ट अँड अवॉर्ड फॉर्म करून टाकलं. त्यानंतर 2 मध्ये पब्लिश करून टाकले रिपोर्ट अँड अवॉर्ड. नंतर कमेन्समेंट ऑफ द अवॉर्ड, की कुठून सुरू होईल. तुम्हाला माहिती आहे कमेन्समेंटची दिवस दिले तर 30 दिवस. ठीक आहे. 17A मध्ये. 17B मध्ये पेमेंट ऑफ फुल वेजेस टू वर्कमॅन पेंडिंग अ प्रोसिडिंग. जर प्रोसिडिंग पेंडिंग होती तर तिथे हायर कोर्टाकडनं पेमेंट तुम्हाला घेता येतं. पर्सन्स ऑन हुम सेटलमेंट अँड अवॉर्ड आर बाइंडिंग. सगळे अवॉर्डशी रिलेटेड आहे. Period of operation of settlement and award, commencement of the conclusion of the proceedings, certain matter to be kept confidential. 16, 17, 17A, 17B, 18, 19. 16 मध्ये फॉर्म ऑफ रिपोर्ट अँड अवॉर्ड. 18 मध्ये दिलाय पब्लिकेशन करायचं आहे आणि 17, 17A, 17B. 17 मध्ये पब्लिकेशन करतो, 17A आणि B मध्ये आहे
17 मध्ये कमेन्समेंट डेट दिली आहे आणि 18 मध्ये म्हटलं आहे की पेमेंट आणि वेजेससाठी तुम्ही हायकोर्टमध्ये जाऊ शकता ते अवॉर्ड. काय प्रोसिडिंग आहे त्याची 17B मध्ये. 18, 19, 20, 21 मध्ये की पर्सन ज्याला सेटलमेंट करायचे, ज्याचं सेटलमेंट झालंय त्याच्यावर तो अवॉर्ड बाइंडिंग आहे. 19 मध्ये म्हटलं की ऑपरेशन ऑफ द सेटलमेंटचा पिरियड काय असणार आहे आणि कमेन्समेंट अँड कॉन्क्लुजन ऑफ द प्रोसिडिंग कशा प्रकारे केली जाणार आहे आणि 21 मध्ये सर्टन मॅटर टू बी केप्ट इन अ कॉन्फिडेन्शियल. आता हे रिवाइज करून पाठ करावे लागेल. पण तो काय म्हणतो सेक्शन हे तिथेच लक्षात जर ठेवलं तर तुम्हाला सोपं जातं. नाव कम टू द नेक्स्ट दॅट इज स्ट्राईक अँड लॉकआउट. चॅप्टर 5 जो डील करतो तुमचा हा स्ट्राईक अँड लॉकआउटशी डील करतो आणि स्ट्राईक अँड लॉकआउटची 22, 23, 24, 25 सेक्शन दिले, एका मिनिटात पाठ. प्रोहिबिशन ऑफ स्ट्राईक, कुठल्याही इलिगल स्ट्राईकला आपण काय करतो इथं प्रोहिबिट करतो आणि ती स्ट्राईक कुठल्या प्रकारच्या इलिगल असतात, विदाउट द परमिशन्स ऑफ गव्हर्नमेंट. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी तिथे दिलेल्या आहेत. जनरल प्रोहिबिशन्स ऑफ स्ट्राईक अँड लॉकआउट, मग काही जनरल प्रोहिबिशन दिलेले आहे. इलिगल स्ट्राईक्स अँड लॉकआउट काय आहे. प्रोहिबिशन ऑफ फायनान्शियल एड, किती सोपं आहे बघा. प्रोहिबिशन स्ट्राईक और लॉकआउटवर जनरल प्रोहिबिशन दिल्यानंतर इलिगल स्ट्राईक अँड लॉकआउट काय फोर्थ आहे. फायनान्शियल एड जर करत असेल तर दॅट इज कम्स अंडर द इलिगल स्ट्राईक्स अँड लॉकआउट. 22, 23, 24, 25 खतम. पुढे या. आता हा चॅप्टर थोडा जास्तच मोठा आहे, पण या चॅप्टर मध्ये खरंच महत्वाचे किती सेक्शन आहे तेही आपल्याला बघावं लागेल. ले ऑफ अँड रिट्रेंचमेंट, ओके, अमेंडेड सेक्शन आहे. 25 अप्लिकेशन ऑफ सेक्शन महत्वाचा नाही आहे एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून. या सेक्शन्स मधले कंटेंट सगळे आतमध्ये काय दिले ते वाचा, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी करा आतमध्ये. ठीक आहे, पण सेक्शन पाठ करणे गरजेचं नाही की 25A मध्ये काय. ठीक आहे, कंटिन्युएशन सर्व्हिस, डेफिनेशन ऑफ कंटिन्युएशन सर्व्हिस लक्षात ठेवू शकता की 25B मध्ये काय आहे, अदरवाईज खूप महत्वाचं नाही. राईट ऑफ वर्कमॅन लेड ऑफ फॉर द कंपन्सेशन 25C आहे. आता जे महत्वाचे आहे ते या चॅप्टर मधले इथे काढून ठेवायचे. 25B एकदा वाचून जाऊ शकता. 25C मध्ये इथे काय 25B मध्ये कंटिन्युएशन सर्व्हिस दिली आहे. कंटिन्युअस सर्व्हिस हे असं बाहेर सॉर्टिंग आउट करून ठेवा. राईट लेड ऑफचं कंपन्सेशन मागू शकतं वर्कमॅन, लेड ऑफ कंपन्सेशन मागू शकतो, इथे राईट दिलाय. ड्युटी ऑफ एन एम्प्लॉयर मेंटेन मस्टर रोल ऑफ वर्कमॅन, दिस इज व्हेरी नॅचरल सेक्शन आहे की इथे ड्युटीज दिल्या की रोल मस्टर तुम्हाला मेंटेन करायचा आहे एम्प्लॉयरला. वर्कमॅन नॉट एंटायटल टू कंपन्सेशन इन सर्टन केसेस, याच्या सेक्शन मधलं वाचायचंय तुम्हाला, आतमधलं वाचायचं. सेक्शन पाठ नसला तरी चालेल पण आतमधलं तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर कंडिशन प्रेसिडेंट्स टू रेट्रिचमेंट ऑफ वर्कर, आतमधलं वाचणं गरजेचं आहे. सेक्शन नाही पाठ केला तरी काही हरकत नाही. कंपन्सेशन टू वर्कमॅन इन केस ऑफ ट्रान्सफर अंडरटेकिंग, काही गरज नाही आहे पण आतमधलं वाचून घ्या. ठीक आहे, जे सेक्शन्स मध्ये काय प्रोसिजर आहे ती. 60 days नोटीस टू बी गिव्हन ऑफ इंटेन्शन्स टू क्लोज डाऊन एनी अंडरटेकिंग. फोन वाजतोय खूप जोरजोरात, माझं कोणी ऍडमिट व्हायचं राहिलं का? नाही. ठीक आहे, यस. 60 days नोटीस टू बी गिव्हन इंटेन्शन्स टू क्लोज डाऊन अंडरटेकिंग. क्लोज डाऊन अंडरटेकिंग करायचं असेल तर सेक्शन इटसेल्फ सांगतो की 60 days नोटीस तुम्हाला घेणं गरजेचं आहे. FFA. त्यानंतर कंपन्सेशन टू वर्कमॅन इन केस ऑफ क्लोजिंग डाऊन, कंपन्सेशन किती आहे ते वाचून घ्या. प्रोसिजर ऑफ रिट्रीचमेंट तुम्हाला मध्येच जाऊन वाचावे लागणार तो सेक्शन. रिएम्प्लॉयमेंट सोडून टाका. इफेक्ट्स ऑफ लॉ इनकन्सिस्टंट विथ दिस चॅप्टर, यू कॅन स्किप दिस ऑल प्रोव्हिजन. ठीक आहे, पुढे या. चॅप्टर VB that is special provisions relating to the lay of retrenchments and closure in a certain establishment. Application परत तुम्ही you can skip this also section. Definition you can skip this also. Prohibition of layout, तर काय prohibition आहे आणि lay off 25M हा जो आहे हा डील करतो प्रोहिबिशन ऑन दी ले ऑफवर. हा रीड करा, सेक्शन पण लक्षात ठेवा आणि मध्ये काय ते पण वाचा. कंडिशन्स प्रेसिडेंट टू रेट्रिचमेंट ऑफ वर्कमॅन, सेम प्रोसिजर आहे जी मागच्या सेक्शन्स मध्ये होती ते. त्याच्यानंतर प्रोसिजर फॉर क्लोजिंग डाऊन अंडरटेकिंग, सेम प्रोसिजर आहे जी की स्ट्राईक आउटला होती तीच ले ऑफला असते. स्पेशल प्रोव्हिजन्स टू द सोडून टाका. पेनाल्टी ऑफ ले ऑफ, हे तिन्ही सेक्शन त्या दिवशी सांगितलं होतं की करायचे. पेनाल्टी फॉर ले ऑफ अँड रेट्रिचमेंट विदाउट अ प्रिव्हियस परमिशन करावं लागेल, महत्वाचं आहे. पेनाल्टी फॉर क्लोजर करावं लागेल. सर्टन प्रोव्हिजन्स हे काही गरज नाही. ठीक आहे, यू कॅन स्किप इट. त्यानंतर पुढे येऊ शकतो आपण अनफेअर लेबर प्रॅक्टिसेस. अनफेअर लेबर प्रॅक्टिसेस दोन प्रकारच्या आहे.
त्याच्यामध्ये दोन्ही सेक्शन दिले आणि त्याच्यामध्ये अनफेअर लेबर प्रॅक्टिसेस काय आहे तर प्रोहिबिशन्स ऑफ अनफेअर लेबर प्रॅक्टिसेस, अनफेअर लेबर प्रॅक्टिसेस VC हा चॅप्टर डील करतो आणि पेनाल्टी फॉर कमिटिंग अनफेअर लेबर प्रॅक्टिसेस लक्षात ठेवू शकतो. त्याच्यामध्ये खूप जास्त काही नाही आहे, तुम्हाला माहिती आहे, इतकं महत्वाचं नाही आहे. बट ह्या सगळ्या पेनल्टीज काल मी सॉर्टिंग आउट सगळ्यांना करून दिल्या शिकवताना आणि सॉर्टिंग आउट करून त्याच्यावर प्रॉपरली रिव्हिजन पण तिथेच केलंय. पण तरी तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे आणि कंटेंटच्या पुढेच इथे कुठेतरी तुम्हाला पेनल्टीज लिहून ठेवायच्या. पेनल्टी फॉर इलिगल स्ट्राईक साठी 26 मध्ये इलिगल स्ट्राईक्स आणि इलिगल लॉकआउट साठी पेनल्टी आहे. पेनल्टी फॉर इन्स्टिगेशन, कोणी इन्स्टिगेट करत असेल त्यासाठी इथे पेनल्टी आहे. 3 महिने 2 महिने अशा सगळ्या पेनल्टीज आहेत. पेनल्टी फॉर गिव्हिंग अ फायनान्शियल एड, penalty for breach of a settlement of award, penalty for disclosing confidential information, penalty for closure without notice and penalty for other offenses. सगळ्यात आधी 26 पासून पेनल्टी सुरू होतात, दॅट इज इलिगल स्ट्राईक अँड लॉकआउट साठी, इन्स्टिगेशन साठी, नंतर फायनान्शियल एड साठी, नंतर ब्रीच ऑफ द सेटलमेंट ऑफ अवॉर्ड साठी, नंतर कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन डिस्क्लोज करण्यासाठी आणि नंतर विदाउट नोटिस डिस्क्लोज करण्यासाठी आदर. या 26, 27, 28, 29, 30, 30 ए आणि 31 सगळ्या पेनल्टीज लक्षात ठेवायच्या आणि इथे लिस्ट करून ठेवा की कशामध्ये किती पेनल्टी आणि वारंवार त्या कंटेंट्सला रिवाइज करा, होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर मिसलिनियस मध्ये आपण आलो होतो. ऑफेन्स ऑफ द कंपनी नॉट नीड टू रीड, कंडिशन ऑफ सर्व्हिस रिमेन नॉट नीड टू रीड, स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर द एज्युडिकेशन्स वेदर कंडिशन चेंज ड्युरिंग पेंडन्सी. ठीक आहे, गरज नाहीये, एकदा गो थ्रू करा, एकदा लेक्चर ऐकून घ्याल, बस लेक्चर मध्येच कव्हर होतो, वाचायची गरज नाही तुम्हाला. सर्टन प्रोसिडिंग ट्रान्सफर, यू नो, आपल्याला सिव्हिल प्रोसिजर थ्रू जावं लागतं. रिकव्हरी ऑफ मनी ड्यू फ्रॉम द एम्प्लॉयर, कॉग्निझेबल ऑफेन्स, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की कॉग्निझन्स कधी घेतलं जातं तर आफ्टर द गव्हर्नमेंट रिपोर्ट. ओके, तर दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. प्रोटेक्शन ऑफ द पर्सन काही गरज नाही. त्याच्यानंतर रिप्रेझेंटेटिव्ह नो माहिती, पॉवर टू रिमोव्ह डिफिकल्टीज, पॉवर टू एक्झाम, प्रोटेक्शन ऑफ ऍक्शन आणि पॉवर टू मेक रूल. फक्त मिसलिनियस मधून सेक्शन 34 तुम्हाला करायचं, दॅट्स इट. ठीक आहे. स्केड्यूल मी तुम्हाला पूर्ण सांगितले आहे. स्केड्यूल तेही इतकंच महत्वाचं. स्केड्यूलचं जरी झालं असेल तरी तर सेक्शन्स, डेलिगेशन ऑफ पॉवर, पॉवर टू अमेंड शेड्यूल सोडून टाका. फर्स्ट शेड्यूल मध्ये काय दिलं तर इंडस्ट्रीज विच मे बी डिक्लेअर्ड टू पब्लिक युटिलिटी. तर विचारू शकतात की अंडर द इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्टच्या फर्स्ट शेड्यूल मध्ये काय तर पब्लिक युटिलिटीशी ज्या रिलेटेड करतात ना त्या डिक्लेअर्ड केलेल्या इंडस्ट्रीज आहेत. सेकंड शेड्यूल मध्ये आहे तुमचं मॅटर्स वेन द ज्युरिस्डिक्शन्स ऑफ द लेबर कोर्ट. लेबर कोर्टामध्ये कुठल्या केसेस जाणार याचं ज्युरिस्डिक्शन दिलंय सेकंड शेड्यूल मध्ये. थर्ड शेड्यूल मध्ये दिलंय की मॅटर वेन द ज्युरिस्डिक्शन ऑफ द इंडस्ट्रियल ट्रिब्युनल, जिथे तुम्हाला काम करायचं तर अशा प्रकारचे मॅटर कोणते असणार आहे ते थर्ड शेड्यूल मध्ये दिले. द फोर्थ शेड्यूल मध्ये दिलाय की कंडिशन्स ऑफ सर्व्हिस फॉर चेंज ऑफ विच नोटीस इज टू बी गिवन. येत नाही, हे 2-3 पर्यंतच लक्षात ठेवू शकता. आणि अनफेअर लेबर प्रॅक्टिसेस तुमचे 5th शेड्यूल मध्ये दिलेलं आहे. हे झालं तुमचं पूर्ण ऑल ओव्हर बेअर ऍक्टचे कंटेंट. काय झाले? बेअर ऍक्टचे कंटेंट. सो हे तुम्हाला प्रॉपरली बघायचे आहे आणि ऑल ओव्हर तुम्हाला व्यवस्थित करायचं. नाऊ कमेन्समेंट डेट काय आहे हे वगैरे सगळं बघून घ्यायचंय तुम्हाला. कमेन्समेंट डेट येत असते, इनॅक्टमेंट डेट येत नाही. होल ऑफ इंडियाला लागू होतो आणि 1st डे ऑफ एप्रिलला हा ऍक्ट लागू झालाय. दिस इज व्हेरी व्हेरी IMP, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट. त्यानंतर डेफिनेशन मध्ये मी आता काही शिकवणार नाही. यू नो दॅट की अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट काय आहे काय नाही सगळं तुमचं झालेलं आहे, त्यामुळे मला इथे शिकवायची काही गरज नाही आणि प्रॉपरली झालंय. नुसत्या डेफिनेशनवर आपण 3 लेक्चर घेतले होते, यू नो दॅट. त्यानंतर आर्बिट्रेटर कोण आहे AA मध्ये दिलं आहे. ऍव्हरेज पे काय आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आर्बिट्रेटर इन्क्लूड अंपायर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ऍव्हरेज पे काय आहे, ऍव्हरेज पे मध्ये हे सगळे 1, 2, 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. दॅट इन द केस मंथली पेड असेल वर्कमॅनला तर ऍव्हरेज पे असतं त्याचं कॅलेंडर मंथ, 3 कॅलेंडर मंथ. हे इथे पाठच करा, याच्यावर काही ऑप्शन नाही. 3 कॅलेंडर मंथ हे खूप महत्वाचं आहे. वीकली पेड असेल तर 4 कम्प्लीट वीक्स आणि डेली पेड असेल तर 12 फुल वर्किंग डे. याला हायलाइट करा आणि 4-4 वेळ रिवाइज करून पाठ करावं लागणार आहे एवढा क्लॉज. बाकी इकडे तुम्ही वाचू शकता आणि देन तुमचं पॉइंट आउट नोट्स त्याच PDF वर काढा. वेगळ्या नोट्स करायची गरज नाही. ह्या बेअर ऍक्टची एक PDF काढून आणा मार्केटमधून, ठीक आहे की नाही, आणि ती PDF प्रिंट काढून आणल्यानंतर इथे जागा असते, इथे जागा
करत करत सगळं, किंवा वन साइडेड काढा, टू साइडेड काढू नका. म्हणजे मागचं पेज जे असतं, आता सपोज याची प्रिंट काढली, वन साइडेड एकाच पेजवर एक आलं पाहिजे. थोडेसे जास्त पेजेस आणि जास्त पैसे लागतील, पण मागचं प्रत्येक पेज रिकामं राहील. तिथे तुम्हाला एक्स्ट्रा मी काय लेक्चर मध्ये बोलती आहे, प्रत्येक याला असंच करा. पेक्षा हे बेटर आहे, कारण काय मागचं पेज रिकामं राहतं लिहिण्यासाठी आपल्याला, वन साइड काढून आणलं तर. ठीक आहे, सिंगल पेजवर. अवॉर्ड अभ्यास करावा लागणार आहे तुम्हाला. अवॉर्ड म्हणजे काय, तर अवॉर्ड हे सगळे डेफिनेशन दिले आहे. त्याच्यानंतर मी आता क्लिक करून देते की कुठल्या डेफिनेशन. बोर्ड तुम्हाला अभ्यास करा, क्लोजर अभ्यास करा, कॉन्सलेशन ऑफिसर, कॉन्सलेशन प्रोसिडिंग, कंट्रोल्ड इंडस्ट्री, ह्या सगळ्या गोष्टीचा प्रॉपरली अभ्यास करायचा आहे. एम्प्लॉयर मीन्स खूप, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट डेफिनेशन्स. एम्प्लॉयर मीन्स हू, कोण आहे एम्प्लॉयर. एम्प्लॉयर आणि वर्कमॅन दोन पार्टी ज्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचे आहे, कारण त्यांच्यासाठी हा लॉ बनलाय. क्लिअर? ओके. सो द एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई, दॅट इज वी कॉल्ड वर्कमॅन. सो तुम्हाला हे प्रॉपरली करायचं आहे. एक्झिक्युटिव्ह वगैरे सोडू शकता तुम्ही, मी जिथे नोटिंग करून देत आहे. हे परीक्षेच्या टाइमला जाताना तुम्हाला करायचं. इंडस्ट्री विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काय आहे इंडस्ट्री, त्याच्यामध्ये हँडीक्राफ्ट सर्व्हिसेस, युटिलिटी सर्व्हिसेस, ऑक्युपेशन्स, आवोकेशन्स ऑफ द वर्कमॅन, इंडस्ट्रियल डिस्प्यूट. इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ऍक्ट बघतो आहे. आणि इंडस्ट्रियल डिस्प्यूट म्हणजे काय, कशा प्रकारच्या डिस्प्यूटला इंडस्ट्री डिस्प्यूट म्हणायचं. जो की इंडस्ट्री आणि वर्कमॅन मध्ये झाला, जो की वर्कमॅन आणि वर्कमॅन मध्ये झाला, जो की वर्कमॅन आणि गव्हर्नमेंट मध्ये झाला, जो की वर्कमॅन आणि जो की एम्प्लॉयर आणि गव्हर्नमेंट मध्ये झाला. बट मॅटर विच इज कनेक्टेड विथ द इंडस्ट्री असलं पाहिजे आणि इंडस्ट्रियल डिस्प्यूट असलं पाहिजे. इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंट और अंडरटेकिंग काय आहे हे पण तुम्हाला महत्वाचं आहे. ठीक आहे, की कंपनीची स्थापना, ठीक आहे की नाही, किंवा औद्योगिक स्थापना काय आहे. तर या पूर्ण सेक्शन मध्ये तुम्हाला प्रॉपरली दिले की औद्योगिक स्थापना काय. वर्ड टू वर्ड शिकवलंय मी, एकही असा पॉइंट नाही तुमचा मिस होणार ते आपल्या लाईव्ह क्लासमध्ये की जिथे तुम्हाला हे आलं नाही. ठीक आहे. त्यानंतर खादी, खादी वगैरे येत नाही, लेबर कोड येत नाही. ले ऑफ विच इज रिली रिली इम्पॉर्टंट. IMP आहे लेबर कोड, सॉरी ले ऑफ. ले ऑफ काय, कामबंदी काय आहे, टाळेबंदी काय आहे. ठीक आहे, तर कामबंदी तुम्हाला ही प्रॉपरली करायची. काय की कुठल्या तरी कारणास्तव काहीतरी शॉर्टेज आलंय, कुणाला, एम्प्लॉयरला, कंपनीला, इंडस्ट्रीला काहीतरी प्रॉब्लेम आहे की त्या रिझन्समुळे आम्ही थोडे वेळ किंवा काही कालावधी डिक्लेअर्ड करून कामावर येणे टाळा किंवा कामाला लावू शकत नाही कामगाराला. मग त्याचे बेनिफिट्स काय, तर त्याचे बेनिफिट्स त्याला इथे सगळे मिळणार आहे. लॉकआउट्स विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. टाळेबंदी, लॉकआउट हे तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. माइन मेजर कोर्ट, यू कॅन स्किप इट, यू कॅन स्किप इट. नॅशनल ट्रिब्युनल ते 7B मध्ये दिलं आहे. ठीक आहे, यू कॅन स्किप इट, बट डोंट स्किप द पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस. इट्स इम्पॉर्टंट. पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस इम्पॉर्टंट आहे. ह्या सगळ्या पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेसची लिस्ट दिली आहे. ती काय आहे एक्झॅक्टली पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस. रेल्वे कंपनी सोडून देऊ शकता. रिट्रेंचमेंट काय आहे, IMP आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. रिट्रेंचमेंट प्रॉपरली करा. त्यानंतर सेटलमेंट प्रॉपरली करा की काय आहे सेटलमेंट. अवॉर्ड काय आहे, स्ट्राईक काय आहे, त्यानंतर ट्रिब्युनल काय आहे, अनफेअर लेबर प्रॅक्टिसेस काय आहे, वेजेस काय आहे. वेजेस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. वेजेस म्हणजे मंथली पेएबल पेमेंट टू द वर्कमॅन. ओके, दिस इज द वेजेस. वर्कमॅन मीन्स हु इज अ वर्कमॅन. तर वर्कमॅन कोण आहे, स्किल्ड, अनस्किल्ड, ठीक आहे की नाही, क्लॅरिकल, ऑपरेशनल, टेक्निकल, ह्या सगळे पॉइंट्स इथे दिलेले आहे. क्लिअर नसेल किंवा ज्यांनी लेट ऍडमिशन घेतली त्यांनी प्लीज एकदा जाऊन लाईव्ह लेक्चर बघायला हरकत नाही. सो दिस इज द वर्कमॅन. आणि मग इथे केरला वगैरेच्या अमेंडमेंट सुरू होतात आणि 2A डिसमिजल वगैरे दिलं आहे. तर इथे स्पष्ट सांगितलंय की कोणत्या प्रकारे ते स्पेशल प्रोव्हिजन्स लागू होणार आहे. 2A, त्यानंतर 2A खूप मोठा आहे. त्यानंतर आपण 2A च्या नंतर आपण सरळ सेक्शन 3 म्हणजे चॅप्टर 2 कडे वळलो होतो, बिकॉज दीज ऑल आर द अमेंडमेंट आहेत. ऑथॉरिटी अंडर दिस ऍक्ट. ऑथॉरिटी कोण कोण असणार आहे, वर्कमॅन वर्क्स कमिटीमध्ये जी ऑथॉरिटी असणार आहे ती. मग या ऑथॉरिटीमध्ये आपल्याला समोर लिस्ट दिलेली आहे. लिस्ट कोण कोण, की याच्यामध्ये बोर्डवर कोण बसलं असणार आहे, तर समोर लिस्ट ती वाचून घ्या. ठीक आहे. त्यानंतर 9C रजिस्ट्रेशन ऑफ युनियन, मेंटेनन्स ऑफ रजिस्टर. आय थिंक हे आपलं नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे पण नाही आहे, सोडून देऊ शकता तुम्ही, यू कॅन स्किप इट. ओके.
त्यानंतर 9J हे कन्सिलेशन ऑफिसर ऑथॉरिटीमध्ये येतं, बोर्ड ऑफ कन्सिलेशन येतं. मग हे इथे तर वाचायचंच आहे तुम्हाला, पण यांची कॉन्स्टिट्यूशन ऑफ दी बॉडीज दिले तेही तुम्हाला वाचायचं. लेबर कोड काय आहे, मग बघा इथे तुम्हाला दिलेले आहेत. हे तुम्हाला सगळं वाचावं लागणार आहे की काय असलं पाहिजे. तो हायकोर्टाचा जज असला पाहिजे की किंवा डिस्ट्रिक्ट जज असला पाहिजे 3 वर्षासाठी, किंवा मग त्यांनी 5 वर्ष नॉट लेस दॅन प्रोव्हिन्शियल ऍक्ट नुसार प्रॅक्टिस केली पाहिजे. ज्युडिशियल ऑफिसर असला पाहिजे नॉट देन 7 इयर्स. ऍटलिस्ट 7 इयर एक्सपिरियन्स असलेला इथे लेबर कोर्टमध्ये लॉच डिग्री घेतलेला ऍडव्होकेट पाहिजे. हे सगळं तुम्हाला प्रॉपरली रीड करायचं आहे. अँड देन ट्रिब्युनल 7A मध्ये ट्रिब्युनल दिलेलं आहे. ठीक आहे की ट्रिब्युनल काय आहे, तर ट्रिब्युनलचे सेम क्वालिफिकेशन त्यांनी इथे दिले बघा. हे जज असला पाहिजे, हायकोर्ट जज असला पाहिजे, डिस्ट्रिक्ट जज असला पाहिजे. हे सगळं तुम्हाला प्रॉपरली करणे गरजेचं आहे. 7B नॅशनल ट्रिब्युनल मध्ये सुद्धा तुम्हाला इथे दिलंय की कोण अपॉइंट करणार आहे. इथे तर नॅशनल ट्रिब्युनल मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट अप्रोप्रिएट असतं, त्यामुळे तिथे सेंट्रल गव्हर्नमेंट तुम्हाला अपॉइंट करणार आहे. आणि मग सेंट्रल गव्हर्नमेंटला ज्या प्रकारे वाटेल तिथे तशी प्रोसिडिंग चालू शकते. डिस्क्वालिफिकेशन 2 मुद्द्यांवर डिस्क्वालिफिकेशन इथे होऊ शकतं. दॅट जर तो इंडिपेंडंट पर्सन नसेल, कुठे ना कुठे त्याचं वर्कमॅनशी किंवा गव्हर्नमेंटशी किंवा इंडस्ट्रीशी कुठे ना कुठे कनेक्शन येत असेल, ही इज नॉट द इंडिपेंडंट पर्सन, तर मग त्याला डिस्क्वालिफाय केलं जाईल. अँड ही हॅज अटेन द एज ऑफ 65 इयर. 65 वर्षाच्या वरच्या व्यक्तीला इथे मेंबरला बोर्डवर घेतलं जाणार नाही, लेबर कोर्ट ट्रिब्युनल किंवा नॅशनल ट्रिब्युनलवर घेतलं जाणार नाही. ह्या 2 कंडिशन आहेत डिस्क्वालिफिकेशनच्या. मग क्वालिफिकेशन काय लागतं, तो क्वालिफिकेशन इथे वेगवेगळ्या कायद्यानुसार वेगवेगळं क्वालिफिकेशन त्यांनी तिथे दिलेलं आहे. तर हे तुम्ही क्वालिफिकेशन टर्म्स अँड कंडिशन ऑफ प्रिसाइडिंग ऑफिसर ते हे तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. फायलिंग ऑफ वॅकन्सी कशा फाईल करणार आहे, तर ते डेफिनेटली अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट ठरवणार आहे. सेंट्रल नॅशनल असेल तर नॅशनल आणि स्टेट असेल तर स्टेट गव्हर्नमेंट. फायनॅलिटी, येस दिस ऑर्डर इज टोटली फायनल आहे आणि कुठल्याही प्रकारे याला कोर्ट शॅल बी कॉल्ड इन क्वेश्चन्स इन एनी मॅनर, तर नो दिला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुमचं अदर कोर्ट याला क्वेश्चन्स मध्ये घेऊ शकत नाही. ती ऑर्डर फायनल असणार आहे. ओके. आणि मग हे अपील वगैरेचं ते प्रोव्हिजन्स आपण बघितले की कशी अपील किंवा रिव्हिजन रेफरन्स रिव्ह्यू करू शकतो का, यस करू शकतो आपण त्याच्यावर. ट्रिब्युनलची आहे त्याच्यामुळे थोडंसं कॉम्प्लिकेटेड मॅटर असतं. नोटीस टू चेंज, कोणत्याही प्रकारच्या टर्म्स कंडिशन किंवा कोणतेही रूल्स रिगार्डिंग द वर्क ऑफ द वर्कमॅन विच इज अप्लाय बाय द इंडस्ट्री अँड वॉट एव्हर द टर्म्स अँड कंडिशन मेड बिटवीन देम, तर द इंडस्ट्री मे चेंज बट नो एम्प्लॉयर मे चेंज विदाउट दिस प्रोसिजर. तुम्हाला नोटीस द्यावी लागेल. ठीक आहे की नाही, हे सगळं तुम्हाला बघितलंय तुम्ही. सो आय होप तुम्ही हे प्रॉपरली एकदा रीड आउट करून घ्या. आणि नसेल कन्सेप्ट क्लिअर तर एकदा लेक्चर बघा. पॉवर ऑफ दी गव्हर्नमेंट टू एक्झाम, की कोणाला द्यायची गरज नाही नोटीस, तर ते इथे दिलेलं आहे. तर ग्रीव्हन्स रेड्रेसल मशिनरी, तर ग्रीव्हन्स रेड्रेसल मशिनरी काय आहे हे आता खूप मोठा कन्सेप्ट आहे. मी प्रॉपरली तुम्हाला शिकवलेला आहे. सो प्लीज गो थ्रू इट. आणि डेफिनेटली तुम्हाला कम्प्लीट आहेच ते, जे लेक्चरमध्ये रेग्युलरली राहतात, व्यवस्थित प्रश्न विचारतात, व्यवस्थित लक्ष देऊन ऐकतात. रेफरन्स टू डिस्प्यूट्स ऑफ बोर्ड कोर्ट ट्रिब्युनल, तर कोण रेफरन्स करतं, अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. हे बघा इथे दिलं आहे. पहिले अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटला रेफरन्स करावं लागेल, एक रिपोर्ट द्यावा लागेल की बाबा यांचं सेटलमेंट करा किंवा यांचं जे कनेक्टेड मॅटर आहेत ते चालवा. मग ते थर्ड शेड्यूलमध्ये येतात का, युटिलिटी सर्व्हिसेसमध्ये येतात का. थर्ड शेड्यूलमध्ये येत असेल तर कुठे जाईल, इंडस्ट्रियल ट्रिब्युनलमध्ये जाईल. सेकंडमध्ये येत असेल तर लेबर कोर्टमध्ये जाईल. हे बघा सेकंड शेड्यूल विच इज डील्स विथ द लेबर कोर्ट. सेकंड शेड्यूल, थर्ड शेड्यूल असेल तर ट्रिब्युनल ऍडज्युडिकेशनला जाईल, नॅशनल किंवा स्टेट ट्रिब्युनलकडे. आता कळलं हे सगळं. मी तुम्हाला आधी सांगितलं ते एकदा तुम्हाला शेड्यूल झाले ना की मग हे लक्षात येईल की त्या शेड्यूलमध्ये काय आहे. मग वॅक्शियस प्रिव्हिलियस असेल तर तुम्हाला त्याची कॉम्पेन्सेशन द्यावं लागेल. ठीक आहे. सो दिस इज ऑल द रेग्युलर प्रोसिजर आहे. खूप मोठं आहे. आता या रिव्हिजन लेक्चरमध्ये आपण त्याला परत रिव्ह्यू नाही करू शकत, बट यू कॅन रीड. तुम्ही रीड करू शकता प्रॉपरली, लेक्चर ऐकू शकता परत. ठीक आहे. बाकी ह्या अमेंडमेंट आपल्या नाही आहेत महाराष्ट्राच्या, त्यामुळे आपण स्किप केल्या आहे. मग आर्बिट्रेशन्स कडे तुम्ही जाऊ शकतात का, यस जाऊ शकता आर्बिट्रेशन कडे वगैरे स्वतः. ठीक आहे. सेटलमेंट करायला काही आमच्याकडनं बंदी नाही आहे. तुम्हाला सेटलमेंट हाच आमचा एकमेव टार्गेट आहे, अजेंडा आहे, टू सेटल द इंडस्ट्रियल डिस्प्यूट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण आता आपण एक्झामिनेशन ऑफ द पार्टीज जेव्हा ऑर्डर 10 ऑफ द सिव्हिल प्रोसिजर सुरू करणार आहोत, त्याच्यामध्ये पहिला अजेंडा हेच आहे की तुम्ही सेटल करा सिव्हिल मॅटर.
सेटल नसेल होत तर मग आपण ऍडज्युडिकेशन कडे जाऊया, न्यायनिवाड्याकडे जाऊया, इश्यूज फ्रेम करूया. ठीक आहे. सो दिस इज द अजेंडा ऑफ द ज्युडिशियरी टू सेटल द मॅटर ऑर टू कॉम्प्रोमाइज द मॅटर. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघाव्या लागणार. त्यानंतर आपल्याला आर्बिट्रेशन पूर्ण एक चॅप्टरच दिला इथे 3rd A मध्ये. मग आर्बिट्रेशनकडे सबमिशन कसं केलं जातं मॅटरचं, इंडस्ट्रियल डिस्प्यूटचं. आता आर्बिट्रेशन म्हटल्यावर सेटलमेंटच आलं शेवटी. ठीक आहे की नाही. मग सबमिशन कसं करायचं, तर तुमचं काम आहे ऍज अ रजिस्ट्रार जेव्हा तुम्ही अपॉइंट होणार आहात इंडस्ट्रियल कोर्टमध्ये, तर हे सगळं आर्बिट्रेशनकडे मॅटर जाणार. हे सगळं तुमच्या ड्युटीज आहेत. ठीक आहे की नाही. मग सबमिशन्स वेन रिवोकेबल, रिवोक होऊ शकतं का तुमचं सबमिशन, आणि यांना सबमिशन म्हणतो. फाईल करण्याला काय म्हणतो आपण, सबमिशन म्हणतो या भाषेमध्ये आर्बिट्रेशनच्या. ठीक आहे. इथं प्लेंट किंवा असं काही म्हणत नाही, इट्स कॉल्ड अ सबमिशन. प्रोसिजर काय आहे, तर सिव्हिल कोर्टाची प्रोसिजर जी आहे ती लागणार आहे. आर्बिट्रेशन ऍक्ट आपल्याला स्पेसिफिकली दिलाय, तर आर्बिट्रेशन ऍक्ट 1914 तुम्हाला लागणार आहे. ओके. हा येऊ शकतो आपल्याला अभ्यासाला, त्यालाही आपल्याला अभ्यास करावा लागेल. स्पेशल केस मे बी स्टेटेड टू इंडस्ट्रियल डिस्प्यूट. पण जर आर्बिट्रेशन मध्ये जर लक्षात आलं की नाही ते काहीतरी स्पेशली केस आहे ही, तर आपल्याला ही काय करावं लागेल, इंडस्ट्रियल डिस्प्यूट किंवा इंडस्ट्रियल ट्रिब्युनलकडे पाठवावं लागेल. तर ती ऍडज्युडिकेशनसाठी बाय द आर्बिट्रेशन तिकडे जाऊ शकतो. अवॉर्ड ऑफ द आर्बिट्रेशन डेफिनेटली फायनल असतं. ठीक आहे की नाही. अँड कन्सर्न मेक अन अवॉर्ड शॅल बी साईन बाय हिम, आर्बिट्रेटरकडनं साईन असतं. ओके. तर हे सगळं बघून घ्या तुम्ही, वाचून घ्या. नोटीस ऑफ द अवॉर्ड ऑफ द पार्टीज, आणि मग नोटीस दिली जाते की आम्ही अवॉर्ड पास केलेला आहे. आणि कम्प्लेशन ऑफ प्रोसिडिंग्स, आणि डिक्लेअर केलं जातं की पब्लिश जे आहे ते आम्ही कम्प्लीट केली आहे सेक्शन 17 अंतर्गत. प्रोसिजर, पॉवर अँड ड्युटीज ऑफ द ऑथॉरिटी. आता पहिले कॉन्स्टिट्यूशन बघितलं, क्वालिफिकेशन डिस्क्वालिफिकेशन बघितलं. आता या सगळ्यांचं आपल्याला प्रोसिजर पॉवर बघायचं 11 मध्ये. यू नो दॅट, आत्ताच आपण कंटेंट मध्ये बघितलंय. काय आहे प्रोसिजर पॉवर बघा, एन्फोर्सिंग द अटेंडन्स ऑफ एनी पर्सन, एक्झामाइन हिम ऑफ ओथ, कंप्लेनिंग, हे सगळं सिव्हिल कोर्टाचे पॉवर यांना दिलेले आहे. आणि यांना पब्लिक सर्वंट म्हणलंय अकॉर्डिंग टू द IPC, भारतीय न्याय संहिता. आणि रिस्पेक्ट ऑफ सच अदर मॅटर्स प्रिस्क्राईब्ड, विटनेसेस एक्झामिन करणे, मटेरियल ऑब्जेक्ट करणे, समन्स पाठवणे, नोटीस पाठवणे, आणि सिव्हिल कोर्ट यांना म्हटलं जातं. आणि पब्लिक सर्वंटचा दर्जा यांना दिलेला आहे. ही सगळी त्यांची प्रोसिडिंग्स पॉवर आहे. खूप सारे मोठे दिलेले आहेत. ठीक आहे. सगळ्यांचे एकत्रच दिले. मग ते समन करू शकतात, इश्युइंग कमिशन्स करू शकतात एक्झामिनेशनसाठी. म्हणजे सगळा सिव्हिल प्रोसिजर कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर कोड हे वापरू शकतात. दॅट्स वाय सायमल्टेनियसली आपण CPC पण सुरू केलेला आहे. ठीक आहे. हे तर हे 11 ट्रिब्युनल्स, नॅशनल ट्रिब्युनल जे आहे ते डिसमिसल ऑफ वर्कर. त्यानंतर अनेक अमेंडमेंट्स दिलेले आहेत तामिळनाडू, राजस्थान, गुजरातच्या. ड्युटीज ऑफ द कॉन्सिलेशन ऑफिसर काय, सो प्लीज रीड इट. मी आता परत रिवाइज नाही करणार. ड्युटीज ऑफ द बोर्ड काय आहे, ड्युटीज ऑफ द कोर्ट काय आहे, ड्युटीज ऑफ द लेबर कोर्ट नॅशनल, यांच्या सगळ्यांच्या ड्युटीज दिलेल्या आहेत. त्यांच्या ड्युटीज काय आहे, ऍडज्युडिकेशन करणे, न्यायनिवाडा देणे, सेटलमेंट करणे. ठीक आहे. फॉर्म्स ऑफ द रिपोर्ट ऑफ द अवॉर्ड, तर इथे म्हटलंय की रायटिंग मध्ये असणार आहे, साईन असणार आहे, आणि ते रिपोर्ट जो आहे तो फायनल असणार आहे. आणि 30 days मध्ये त्याचं डिक्लेरेशन होणार आहे. पब्लिकेशन ऑफ द रिपोर्ट विच इज इन 30 days. कमेन्समेंट ऑफ द अवॉर्ड. ठीक आहे. सुरुवात कधी होईल, ज्या दिवशी तुम्ही फायनली डिक्लेअर केला तिथून 30 दिवसापर्यंत कमेन्समेंट राहते. देन तुम्ही पुढे काय करू शकता याच्यावर, हे बघा इथे दिलंय 30 days. पुढे टाइम पिरियड वाढू शकतो, दॅट इज 90 days पण होऊ शकतो. हे प्लीज वाचून घ्या. पेमेंट ऑफ फुल वेजेस टू वर्कमॅन पेंडिंग प्रोसिडिंग इन अ हायर कोर्ट. डेफिनेटली जर हायर कोर्टमध्ये पेंडिंग मॅटर असेल, तुम्ही रिव्हिजन, रिफरन्स, रिव्ह्यू, अपीलवर गेलात आहात, तर इथे हायर कोर्टामध्ये पेंडिंग आहे, तर मग आता जेवढं पेमेंट आहे त्याला वापस द्यावं लागेल एम्प्लॉयरला. कोण गेलं तर एम्प्लॉयर गेला तर. खाली जर अवॉर्ड एम्प्लॉयरच्या अगेन्स्ट लागलं आणि एम्प्लॉयर मूव्ह टू द हायर कोर्ट, तर मग याच्यामध्ये वर्कमॅनचा काय दोष आहे, काहीच नाही. तर काय करावं लागेल, सगळे पैसे पेंडिंग प्रोसिडिंग जेवढे दिवस होते तेवढं वापस द्यावं लागेल. हे झालंय आपलं प्रॉपरली, आपण शिकलोय सगळं. पर्सन्स ऑन हुम सेटलमेंट ऑन अवॉर्ड आर बाइंडिंग, कोणावर, तर पार्टीजवर. ओके. राईट इन अ पर्सोनेम आहे, पार्टीजवरच राहतं. दॅट पिरियड ऑफ ऑपरेशन ऑफ सेटलमेंट अँड अवॉर्ड, डेफिनेटली पिरियड ऑफ ऑपरेशन काय, ज्या दिवशी आपण कमेन्समेंट केलं, ठीक आहे की नाही, तिथून 60 दिवसापर्यंत 30 दिवसापर्यंत बाइंडिंग राहतं. आणि ऑपरेशन मध्ये राहतं. ऑपरेशन्स मध्ये राहिल्यानंतर इथे तुम्ही ज्याच्याकडनं करू शकतो. पण सपोज जर याच्यावर कुठल्याही प्रकारचे रेफरन्स, रिव्ह्यू दाखल झाले तर दॅट इज नॉट अंडर दी ऑपरेशन, मग ते पेंडिंग होतं. कमेन्समेंट अँड कॉन्क्लुजन ऑफ द प्रोसिडिंग. कमेन्समेंट सुरू कुठून झाली प्रोसिडिंग आणि खतम कुठे झाली, हा पिरियड तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. स्ट्राईक आउट वगैरे सगळ्या गोष्टी. सर्टन मॅटर्स टू बी केप्ट इन अ कॉन्फिडेन्शियल. काही मॅटर जिथे कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे किंवा IPC नुसार वगैरे कॉन्फिडेन्शियली मध्ये ठेवायला सांगितले आहे, तर ते ठेवा.
नाहीतर समोर एक सेक्शन आहे तुम्हाला तो पनिशेबल आहे की जर कोणीही डिस्क्लोज केलं कॉन्फिडेन्शियल. चॅप्टर 5 तुमचा स्ट्राईक आणि लॉकआउटशी डील करतो आणि त्याच्यामध्ये प्रोहिबिशन दिलंय की कोणत्याही प्रकारे विदाउट गिव्हिंग एम्प्लॉयर नोटीस तुम्ही स्ट्राईकवर जाऊ शकत नाही. विदिन 6 वीक्स तुम्हाला नोटीस द्यावी लागणार आहे. किती 6 वीक्सची? जर तुम्हाला वर्कर्सला स्ट्राईकवर जायचं असेल तर एम्प्लॉयरला नोटीस दिल्याशिवाय तुम्ही स्ट्राईकवर जाऊ शकत नाही. उगीच आज वाटलं आणि गेले स्ट्राईकवर. विदिन 40 days ऑफ गिव्हिंग सच नोटीस, तिथून 14 दिवस वाट बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही ते प्रोसिजर करू शकता. बिफोर द एक्सपायरी ऑफ द डेट ऑफ द स्ट्रायकिंग, आणि डेट ऑफ द स्ट्रायकिंगची ही डेट 14 दिवसाची एक्सपायर झाल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही. पेंडन्सी वगैरे 7 days आफ्टर द कॉन्क्लुजन प्रोसिडिंग्स. ठीक आहे, जर कॉन्सिलेशन ऑफिसरकडे किंवा कुठे प्रोसिडिंग्स पेंडिंग असेल आणि ती खतम झाली त्याच्यानंतर 7 दिवस तुम्ही जाऊ शकत नाही. झालंय हे आपलं प्रॉपरली. ठीक आहे. नो एम्प्लॉयर कॅरिंग ऑन एनी पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस. युटिलिटी सर्व्हिसेस वाल्यांसाठी वेगवेगळे नियम आहेत आता परत. ठीक आहे की नाही. 14 days एक्सपायरी ऑफ सच पिरियड, हे वाचून घ्या एकदा प्रॉपरली. ठीक आहे. त्यानंतर जनरल प्रोहिबिशन ऑफ स्ट्राईक अँड लॉकआउट. काय आहे जनरल प्रोव्हिजन? 7 days नोटीस वगैरे थोडेसे कमी दिले, सेमच आहे. ठीक आहे, थोडे टायमिंग पिरियड मध्ये कमी जास्त. लॉकआउट सुद्धा करू शकत नाही, सेम प्रोव्हिजन्स आहेत. नोटीस द्या. ठीक आहे की नाही, त्यानुसारच. त्यानंतर फायनान्शियल एड सुद्धा करू शकत नाही. त्यानंतर ले ऑफ अँड रिट्रेंचमेंट मध्ये आपल्याला 25A ऍप्लिकेशन ऑफ सेक्शन सोडून देऊ शकता. आपला झाला, आपण पूर्ण डीपली स्टडी केला आहे. काय आहे कॅलेंडर मंथ्स, वर्किंग डे, हे सगळं बघावं लागणार आहे. पण ठीक आहे, तुम्ही एक्झामसाठी फक्त वाचून जाऊ शकता. या सेक्शनला रटण्याची किंवा पाठ करण्याची गरज नाही आहे. त्याच्यामध्ये इथे खूप साऱ्या डेफिनेशन्स दिल्या, पण त्या काही कामाच्या नाही किंवा तेवढ्या महत्वाच्या नाही आहेत, तर यू कॅन स्किप इट. राईट वर्कमॅन लेड ऑफ फॉर कम्पन्सेशन, हे एकदा वाचून घ्या की काय काय राईट्स आहेत. जो व्यक्ती बदली कामगार नाही आहे किंवा कॅज्युअल वर्कमॅन नाही आहे, अधूनमधून येत नाही, परमनंट आहे, 1 वर्षाच्या नंतर पर्यंत तो तिथे काम करू शकतो, ते ही इज एंटायटल फॉर द लेड ऑफ कम्पन्सेशन. तर तो डायरेक्टली काय करू शकतो, डेअरनेस अलाउन्सेस लेड ऑफ कम्पन्सेशन साठी तो जाऊ शकतो. हायर ऑथॉरिटीकडे, बोर्डकडे जाऊ शकतो, ट्रिब्युनलकडे जाऊ शकतो. मग त्याच्यामध्ये इथे पिरियड दिलाय 45 days वगैरे, हे सगळं त्याचं कॅल्क्युलेट करून त्याला कम्पन्सेशन मिळणार आहे. बदली कामगार नसला पाहिजे, फक्त कॅज्युअल वर्कर नसला पाहिजे. त्यानंतर मस्टर्सवर इथे ड्युटीज तुमच्या मेंटेन करण्याची किंवा रेग्युलर अटेंडन्स मेंटेन करण्याची ड्युटी एम्प्लॉयरची आहे, त्यांनी ती मेंटेन करावी. वर्कमॅन नॉट एंटायटल टू कम्पन्सेशन इन सर्टन केसेस. काही केसेसमध्ये वर्कमॅन कम्पन्सेशनसाठी एंटायटल नाही आहे. एक तर तो इलिगल स्ट्राईक करत असेल, बरोबर आहे की नाही, नोटीस विदाउट स्ट्राईक करत असेल, किंवा इफ ही डज नॉट प्रेझेंट हिमसेल्फ फॉर वर्क ऍट एस्टॅब्लिश्ड ऍट द अपॉइंटेड टाइम ड्युरिंग द नॉर्मल वर्किंग आवर्स ऍटलीस्ट वन्स अ डे. तो येतच नाही कामावर, नुसतंच वर्ष झाले रजिस्टरवर त्याचं स्टार्टिंग पासून सिग्नेचर केली, पण वन्स अ डे सुद्धा तो कामावर येत नाही. हे आपलं प्रॉपरली झालंय, प्लीज लेक्चर बघा. अशा प्रकारचे डिस्क्वालिफाईड करण्यात येईल त्याला. कंडिशन प्रेसिडेंट्स टू रेट्रिशमेंट्स ऑफ द वर्कर. कोणत्याही वर्कमेअरला काढायच्या आधी काही कंडिशन प्रेसिडेंट्स असतात, त्या पहिले पूर्ण करा. नोटीस द्या. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथे आहेत. त्यानंतर पुढे भरपूर असे आता अमेंडेड सेक्शन्स आहेत. दॅट इज 60 days नोटीस टू बी गिव्हन ऑफ इंटेन्शन्स टू क्लोज डाऊन अंडरटेकिंग. क्लोज करायची आहे कंपनी तुम्हाला, तर तुम्हाला 60 दिवस आधी नोटीस देणं गरजेचं आहे. मग अंडरटेकिंगसाठी लेस दॅन 15 वर्कमॅन वगैरे, हे सगळं माहिती आहे तुम्हाला, किती वर्कमॅन कामाला आहे तुमच्या कंपनीमध्ये, तिथे ह्या गोष्टी रिक्वायर्ड आहे किंवा रिक्वायर्ड नाही आहे. जर 50 पेक्षा कामगार कमी असेल तुमच्या कंपनीमध्ये तर ही प्रोव्हिजन वरची लागू होत नाही तुम्हाला. अशा प्रकारे. ठीक आहे. कम्पन्सेशन कशासाठी, क्लोजिंग डाऊन. जर डायरेक्टली क्लोजिंग डाऊन केलं तर कम्पन्सेशन तर वर्कमॅनला मिळणार. तर मग अगेन कम्पन्सेशन कशा पद्धतीत मिळणार हे दिलंय. रेट्रिचमेंटची प्रोसिजर काय आहे, तर डेफिनेटली परत तीच प्रोसिजर आपल्याला वरची फॉलो करावी लागणार. रिएम्प्लॉयमेंट दिली तर इथे अधिकार मिळेल का कम्पन्सेशनच्या, तर नाही मिळणार. इफेक्ट्स ऑफ द लॉ इनकन्सिस्टंट विथ द चॅप्टर सोडून टाका, एक्झाम दृष्टिकोनातून तुम्हाला गरजेचं आहे, पण मी शिकवलंय ते सुद्धा. त्यानंतर प्रोहिबिशन ऑफ ले ऑफवर बंदी आणू शकता का, किंवा काही प्रोहिबिट केलंय का ले ऑफला, तर डेफिनेटली काम बंदीलाही प्रोहिबिट केलंय. या सिच्युएशन मध्ये कामबंदी तुम्हाला नाही करता येणार. करायची असेल तर नियमाने जावं लागेल एम्प्लॉयरला. ठीक आहे, खूप मोठा सेक्शन आहे, तो पूर्ण आपण प्रॉपरली बघितलाय. कंडिशन प्रेसिडेंट्स टू रेट्रिशमेंट्स ऑफ द वर्कमॅन. अगेन तेच सेक्शन्स रिपीट आहे, फक्त थोडे कंडिशन्स दिलेले आहे. ठीक आहे, त्या चॅप्टरच्या. हे आहे तुमचे 25. मग नंतर 26 पासून तुम्हाला पेनाल्टीज आहे.
पेनाल्टीज मी प्रॉपरली काढून दिल्या की किती महिने, किती फाईन, किती महिने, किती फाईन आहे. हे सगळं 25-26 नंतर पेनाल्टीचा जो प्रोव्हिजन्स आहे तुमचा, हा तुम्हाला प्रॉपरली रीड करायचा. जर वर्कमॅन इलिगल स्ट्राईक आणि एम्प्लॉयर लॉकआउटवर जात असेल किंवा लॉकआउट डिक्लेअर करत असेल, तर तुम्हाला ₹50 विथ द बोथ आणि 1 मंथ पनिशमेंट आहे. ठीक आहे, मग इथे कंटिन्युअसली असेल तर मग ती 1 मंथ आणि फाईन वाढतो. ₹1000 तुम्हाला इथे फाईन भरावी लागेल. पेनाल्टी फॉर इन्स्टिगेशन, कोणीही इन्स्टिगेट करत आहे की जा इलिगल स्ट्राईकवर आणि कोणीही पेनाल्टी फायनान्शियल एड करत आहे तर 6 महिने तुम्हाला पनिशमेंट आहे. आणि 1000 आणि इथे सुद्धा ₹1000 सेम दोन्ही याला पनिशमेंट आहे 27-28. सेटलमेंट ऑफ अवॉर्डला ब्रीच करताय, एखाद्या बोर्डनी, ट्रिब्युनलनी, कॉन्सिलेशन ऑफिसरनी, आर्बिट्रेशननी सेटलमेंट ऑफ अवॉर्ड दिले तुम्हाला, पण वर्कर किंवा एम्प्लॉयर पैकी ते मान्य करत नाही किंवा ते काय करतात, ब्रीच करतात, तर 6 महिन्यापर्यंत शिक्षा होऊ शकते तुम्हाला. पेनाल्टी फॉर डिस्क्लोजिंग कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन, पहिला एक सेक्शन होता तिथे म्हटलं होतं कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन डिस्क्लोज करू नका, पण तुम्ही करताय तर 6 महिने सजा. क्लोजर विदाउट नोटीस, सरळ नोटीस न देता एम्प्लॉयरनी क्लोज केलं, ₹5000 प्लस 6 मंथ पर्यंत शिक्षा होऊ शकते. पेनाल्टी फॉर द ऑफेन्सेस, अदर ऑफेन्सेस, याच्या व्यतिरिक्त काही या ऍक्टचं हे करून कॉन्ट्राडिक्ट करून तुम्ही ऑफेन्स केला असेल तर 6 महिन्यापर्यंत सजा होऊ शकते. दिस इज कॉमन. कंपाऊंडिंग ऑफेन्सेसमध्ये तुम्हाला आम्ही 25 की 25R दोनच लक्षात ठेवायला सांगितले होते. त्यानंतर मी परत इथे तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलं होतं एका ठिकाणी, दॅट इज तेवढेच लक्षात ठेवायला सांगितले होते. आय थिंक पैशाचं वगैरे हे नका बघत राहू. ठीक आहे, 25 डेज हे 30A मध्ये 25 डेज वेजेस आणि ₹200 पर, हे वरचे 2 आणि इथले 2 लक्षात ठेवायला सांगितले होते, ते एवढं करून घ्या, वाचून ठेवा फक्त. मिसलेनियस मध्ये बाकी काही महत्वाचं नाही. सेक्शन 34 मध्ये सांगितलं की गव्हर्नमेंटचा रिपोर्ट किंवा गव्हर्नमेंटचा परमिशन ऑर्डर आल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं कॉग्निझन्स घेतल्या जाणार नाही. नो कोर्ट शॅल टेक अ कॉग्निझन्स ऑफ एनी पनिशेबल अंडर दिस ऍक्ट और द अबेटमेंट ऑफ एनी ऑफेन्स सेव्ह एज कंप्लेंट मेड बाय द ऑथॉरिटी ऑफ द अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. आणि मेट्रोपोलियन आणि ज्युडिशियलकडे हे पनिशेबल असेल तर तिकडे चालेल. ठीक आहे, त्यानंतर पुढे येऊ शकता तुम्ही, दॅट इज तुमचे स्केड्यूलकडे. स्केड्यूल मी ऑलरेडी तुम्हाला सांगितले आहे की स्केड्यूलमध्ये पहिल्या याच्यात पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेसच्या आहे. पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेसमध्ये काय काय येतं हे एकदा वाचून घ्या, बँकिंग वगैरे, झिंक, हे जे सगळे आहेत. त्यानंतर लेबर कोर्टाकडे कुठले मॅटर चालतात, 2-3 समोरचे वाचून घ्यायचे की कोणते चालतील लेबर कोर्टाकडे. त्यानंतर इंडस्ट्रियल ट्रिब्युनलकडे कुठले मॅटर चालतील, हे लिस्ट आहे, 11 दिलेले आहे बस. त्याच्यानंतर 9A दॅट इज कंडिशन चेंज, इतकं काही महत्वाचं नाही आहे हा स्केड्यूल, बस इतकं तुम्ही बघू शकता. 5th मध्ये ट्रेड युनियन एम्प्लॉयर इलिगल प्रॅक्टिस, अनफेअर लेबर प्रॅक्टिस दिलेली आहे. सो दिस इज युअर टोटल इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ऍक्ट, जो की मी पूर्ण प्रॉपरली कव्हर केलेला आहे आणि याच्यामध्ये सगळ्यांना व्यवस्थित समजलं असं मी प्रिझ्युम करते. आणि हा ऍक्ट आपला आता आज इथे पूर्णपणे संपला आहे. ज्यांनाही काही डिफिकल्टीज असेल, ज्यांनी लेट ऍडमिशन्स घेतले, त्यांनी प्रॉपरली वर्ड टू वर्ड लेक्चर बघा. खूप डीपली शिकवले. एवढं आपण जे 1-1.5 तासात संपवलं ते 17 लेक्चरमध्ये आपलं कन्क्लूड आहे. तेही 1-1, 1.5 तासाचे लेक्चर्स आहे. 1-1 तासाचे तर नक्कीच आहे. रेकॉर्डिंगच 1-1 तासाचे आहे. बाकीचे तर 10 मिनिट आधीचे, 10-15 मिनिटं नंतरचे, असे जवळपास किती वेळ होईल डिस्कशन धरून. तर ह्या सगळ्या रेकॉर्डिंग्स ॲपवर अवेलेबल आहे. तुम्ही प्रॉपरली बघा, अभ्यास सुरू करा. 2 दिवसाचं मी टायमिंग देते अँड देन वी विल कंडक्ट द टेस्ट सिरीज ऑन इट. मी वेळ देते, डोंट वरी. पहिला सब्जेक्ट आहे तुमचा, एकदम पॅनिक होऊ नका. प्रॉपरली अभ्यास करा 2 दिवस, 3 दिवस, अँड देन वी विल कंडक्ट द टेस्ट सिरीज आणि MCQs सॉल्विंग प्रॅक्टिस. सो तुमचे प्रश्न वाचते मी. 7G चेक करणार होतात मॅम. ओके, ठीक आहे, काही हरकत नाही. आता मी इथे व्हिडिओ ऑफ करते अँड देन तुम्हाला काय प्रश्न आहे ते विचारू शकता. ठीक आहे.